जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर 1 ठरलेले आपले युट्यूब चॅनल अर्थातच टिक्कर मराठी पोलीस भरती। तर या चॅनलवर मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत करते। तर आज रविवार असून सुद्धा तुमची एक्झाम जवळ आली, यासाठी टिक्कर मराठी प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी करते। तुमची एक्झाम जेव्हा जवळ येते तुम्हाला जे हवंय एक्झाम ओरिएंटेड सगळं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते। तर तेच तुमच्यासाठी आता टिक्कर मराठीने पुन्हा एकदा धडपड करण्यास चालू केलेली आहे आणि तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे 2023 चे PYQ सगळे जिल्हे सिरीज वाईज होतील आपले। ठीक आहे, तर आज आपला अकोला जिल्हा आहे। अकोला जिल्हा पोलीस शिपाई भरती याच्यामध्येच काय सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पोलीस भरतीला 4च विषय आहेत, राईट। मग हे 4ही विषय प्रत्येक रविवारी तुम्हाला एक एक जिल्हा होणार आहे। तर आज सुद्धा अकोला जिल्ह्याचे सगळे विषय, मग मराठी, त्याच्यानंतर बुद्धिमत्ता, मग जीके आणि मग गणित, अशा सिरीजने आपले याच्यामध्ये लेक्चर होणार आहेत। फक्त मराठीच होईल असं नाही, सगळे विषय कंटिन्यू होणार आहेत, त्याच्यामुळे नॉनस्टॉप हे लेक्चर बघायचे जर तुम्हाला अख्ख्या जिल्ह्याचा फायदा हवा असेल सगळ्या विषयांचा। तर आजपासून ही सिरीज चालू केली आपण। सिरीज कशी वाटते मला ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये प्रत्येकाने सांगायचं आहे। आजचा जिल्हा आहे अकोला, तर जास्त वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजच्या अकोला जिल्ह्याच्या प्रश्नांना चालू करूयात। मराठी व्याकरणाचे प्रश्न आपण सगळ्यात पहिले घेतलेले आहेत। 260 प्लस विद्यार्थी मित्रांचा रिझल्ट गेल्या वर्षीचा आहे। या वर्षी 1000 पार रिझल्ट आणण्याचं टार्गेट टिक्कर मराठीने ठेवलेलं आहे, कारण तशी मुलंही मेहनत करत आहेत आणि टिक्कर मराठीचं पुस्तकही रिव्हिजनसाठी मुलांपर्यंत पोहोचले, जेणेकरून मुलांचा अभ्यास व्यवस्थित व्हावा। चला, आजचा अकोला जिल्ह्याचा आपला पहिला प्रश्न आहे, खालील कोणत्या शब्दांची रूपे दोन्ही वचनी सारखीच असतात? बघा, उत्तर द्या। सगळे विषय याच्यामध्ये होतील नॉनस्टॉप, त्याच्यामुळे कुणीही कुठेही जायचं नाही। 2 तास लागू दे, 2.5 तास लागू दे, ठीक आहे। बघा, माता, पाणी, शाळा, शत्रू, सासू, म्हैस, गळू, कोल्हा, दादा, भाषा, दही, जाऊ, दृष्टी, लोणी, सोने आणि रताळे। काय एक वचन अनेक वचन दोन्ही सारखंच राहतं, ठीक आहे। एक एक शब्द एलिमिनेट करत जायचंय, ठीक आहे। इथं तुम्हाला काय दिसतंय, सासूचं अनेक वचन सासवा, म्हणजे हा पर्याय कॅन्सल झाला। जाऊचं अनेक वचन जावा, अनेक वचन कॅन्सल। रताळेचं अनेक वचन रताळे, म्हणजे 3 पर्याय कॅन्सल झाले। फक्त पर्याय 1 मध्येच जे शब्द आहेत ते शब्द एक वचन असू देत किंवा अनेक वचन असू देत बदलत नाही आहेत, तेच राहतात। म्हणजे आपल्या या प्रश्नाचा बरोबर उत्तराचा क्रमांक आहे पर्याय पहिला। जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे। शिक्षकांनी सुरेशला वर्गात शाबासकी दिली। शिक्षकांनी या शब्दाला अधोरेखित केलेला आहे। या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप आपल्याला ओळखायचं आहे। शिक्षका, शिक्षक, शिक्षकां, शिक्षकांनी। काय ओळखायचंय आता, शिक्षक या शब्दाचं सामान्य रूप म्हणजे शिक्षक हा मूळ शब्द आहे, राईट। मग शिक्षक हा मूळ शब्द वाक्यात वापरल्यानंतर त्याला प्रत्यय लागतो, जसं की इथे नी प्रत्यय लागलाय। मग हा प्रत्यय लागल्याच्या नंतर प्रत्यय काढून टाकून मूळ शब्दामध्ये जो बदल झालेला आहे त्याला म्हणतात सामान्य रूप। मग शिक्षकचं काय झालेलं आहे, शिक्षक का, टिक करू नका कारण अनेक वचनी आहे। शिक्षकां हे सामान्य रूप झालंय। शिक्षकाने असतं तर शिक्षका सामान्य रूप झालं असतं। जो प्रत्यय लागेल, काना, मात्रा, उकार, वेलांटी, अनुस्वर, विसर्ग, जो बदल होईल ना शेवटच्या शब्दामध्ये जसाच्या तसा सामान्य रूपामध्ये लिहायचा असतो। पर्याय तिसरा योग्य। पुढे, पिकलेला आंबा गोड लागतो, अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा। पिकलेल्या शब्दाला अधोरेखित केले, नाम साधित, धातू साधित, अव्यय साधित, यापैकी नाही। आता आंबा हे नाम आहे, नामाबद्दल विशेष माहिती। कसा आंबा, पिकलेला आंबा, विशेषण आहे पण तयार कुणापासून झालंय, पिकण्याची क्रिया। मग पीक हा झाला धातू, धातूला प्रत्यय लागून तो विशेषणाचं काम करतोय, म्हणजे ते झालं धातू साधित विशेषण। पर्याय दुसरा योग्य। रामाने शिवधनुष्य मोडले, या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा। सकर्मक, अकर्मक, दोन्ही, यापैकी नाही। जे विद्यार्थी आलेले आहेत त्यांनी हे लेक्चर प्रत्येक विद्यार्थी मित्रापर्यंत शेअर करायचे, कारण PYQ चालू केलेत तेही सगळे विषय इथं आहेत, त्याच्यामुळे जास्तीत जास्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा। आणि ही सिरीज चालू केली तुम्हाला आवडली असेल लाईक करायचं।
क्रियापद कसं आहे हे? रामाने शिवधनुष्य मोडले. ठीक आहे, आता फक्त क्रियापद ओळखायचं. रामाने शिवधनुष्य मोडले आणि रामाचे शिवधनुष्य मोडले. हे मोडले जे क्रियापद आहे ना, सकर्मक आणि अकर्मक दोन्ही प्रकारे आपण वापरू शकतो. म्हणजेच याला म्हणायचं उभयविध क्रियापद. उभयविध म्हणजे सकर्मक मध्ये पण येतं, अकर्मक मध्ये पण येतं, म्हणजे दोन्ही. पर्याय तिसरा योग्य. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी ठोकळा पुस्तक टिक्कर मराठीचं पुस्तक आहे. सगळे विषय याच्यामध्ये आहेत, तेही टॉपिक वाईज क्वेश्चन. एकाच पुस्तकात सगळ्या विषयांचा अभ्यास तुमचा होतोय, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या विषयासाठी वेगवेगळी पुस्तकं अजिबात शोधायची गरज नाही. तर हे पुस्तक तुम्हाला पाहिजे असेल तर लोकल बुक स्टोर मध्ये अजिबात अवेलेबल नाही, तर तुम्हाला हे ऑर्डरच करावं लागेल. कुठून ऑर्डर कराल? तर आपली ऍप आहे प्ले स्टोरला टिक्कर मराठी, ऍप डाउनलोड करायची आहे. होम पेजवर तुम्हाला स्टोर म्हणून फोल्डर दिसेल, स्टोरवर क्लिक करायचंय. त्याच्यानंतर बाय नाऊ, त्याच्यानंतर प्लेस ऑर्डर. इथं जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे सगळी व्यवस्थित भरायची आहे. खाली पेमेंटचा ऑप्शन आहे. कॅश ऑन डिलिव्हरी अजिबात अवेलेबल नाहीये, कारण आपण पोस्टाने पाठवत आहोत. ठीक आहे, इंडियन पोस्टाने आपण बुक पाठवतोय, 10-15 दिवसामध्ये येऊन जाईल. रिव्हिजन खूप सारी होतीये, फायद्याचं आहे, त्याच्यामुळे प्रत्येकानेच मला तरी वाटतंय की ऑर्डर करावं. पुढचा प्रश्न, मुलगा पुस्तक वाची या वाक्यातील काळ ओळखा. रीती भविष्यकाळ, रीती भूतकाळ, रीती वर्तमान काळ आणि साधा काळ. आता मुलगा पुस्तक वाची सांगितलं, आता वाचतोय का? पुढे वाचणार आहे? नाही. वाची म्हणजे खूप आधी वाचायचा, पण रोज रोज वाचायचा. वाची म्हणजेच वाचत असे. मग भूतकाळात जी क्रिया रोज रोज घडते असं आपल्याला बोध होत असेल तर तो काळ कोणता आहे? रीती भूतकाळ. पर्याय दुसरा योग्य. चालून, बोलून, हसून ही डॅश डॅश क्रिया विशेषण अव्यय आहेत. नामसाधित, विशेषण साधित, अव्यय साधित, धातू साधित. कोणती आहेत बघा? चालण्याची क्रिया, बोलण्याची क्रिया, हसण्याची क्रिया, म्हणजे हे धातूपासून तयार झालेत, म्हणजे काय झाले? धातू साधित क्रिया विशेषण अव्यय. पर्याय चौथा योग्य. पुढचा प्रश्न, बद्दल, ऐवजी, जागी, बदली ही डॅश डॅश शब्दयोगी अव्यय आहेत. संबंधवाचक, विनिमयवाचक, दिक्वाचक, परिणामवाचक. याच्यानंतर बुद्धिमत्ताच्या प्रश्नांचं विश्लेषण होईल. सिरीज चालू राहणार आहे नॉनस्टॉप, त्याच्यामुळे प्रत्येकाने व्यवस्थित पाहायचंय. ठीक आहे, आणि शेअर करा. बघा, बद्दल ऐवजी म्हणजे याच्याबद्दल तो, त्याच्याबद्दल हा, म्हणजे माझ्या ऐवजी माझा मित्र पोलीस झाला, या पद्धतीने. मग हे कशामध्ये येतं? विनिमय गोष्टींमध्ये येतं. विनिमय करतो आपण. विनिमय वाचक शब्दयोगी अव्यय. पर्याय दुसरा योग्य. पुढे, दोन किंवा अधिक शब्द अथवा किंवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना डॅश डॅश म्हणतात. शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, समास, संधी. दोन किंवा अधिक शब्द किंवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना आपण काय म्हणतो? उभयान्वयी अव्यय म्हणतो. याच्यात दोन गट, प्रधानत्व सूचक, गौणत्व सूचक, दोन्हींचे 4 प्रकार लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी, सिलेक्शन बॅच 5,000 रुपये फी आहे, पण महत्वाचं आहे फ्रेशर विद्यार्थ्यांसाठी, कारण जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत ही बॅच तुमच्या मोबाईलमध्ये लाईव्ह स्वरूपात तुम्ही पाहू शकता. पुढे, त्याच्या नाकाला धार लागली आहे या वाक्यातील चतुर्थी विभक्ती प्रत्ययांत शब्दाचा कारकार्थ ओळखा. आता इथे तुम्हाला कळेल. अधिकरण, संप्रदान, अपादान, करण. बघा, जी विभक्ती असते तोच कारकार्थ तिथे लागू पडतो, प्रत्येक वेळी गरजेचं नाही. तर वाक्याच्या अर्थावरून लक्षात घ्यायचंय की त्या विभक्ती प्रत्ययाने कुठल्या अर्थाचं काम केलंय. त्याच्या नाकाला धार लागली, सलाते सलानाते भले चतुर्थी विभक्ती आहे, पण दान किंवा भेट दिल्याचा बोध होतोय का? नाही होते. त्यामुळे तुम्ही संप्रदान उत्तर देऊच शकत नाही. नाकाला धार लागली म्हणजे नाक आणि पाणी हे एकमेकांपासून वेगळं होते. नाकापासून नाकाला धार लागली म्हणजे ते पाणी नाकापासून लांब चाललंय. लांब म्हणजेच अपादान, दुरावा किंवा वियोग निर्माण झाल्याचा बोध होतो. अपादान कारकार्थ. पर्याय तिसरा योग्य. पुढचा प्रश्न, दिलेल्या अर्थावरून योग्य म्हण आपल्याला ओळखायची आहे. सर्व प्रकारांनी छळ होणे म्हणजे काय? भरणादारी दोरणादारी, लाथ बुकी भाकर सुकी, उंबर फोडून केंबर काढणे, उपट सूळ घे खांद्यावर.
म्हणजे कसंही करा, छळ हा चालूच. म्हणजे काय, कोणता पर्याय योग्य असेल? शेअर करायचे सेशन, ज्यांना आवडते त्यांनी लाईक करून घ्यायचंय. लाथबुक्की भाकर सुकी म्हणजे कसंही करा, लाथाबुक्कीचा मार पण भेटतोय आणि भाकर पण सुकीच खायला भेटते. पर्याय दुसरा योग्य. निरुपयोगी असणे या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून निवडा. अडक्याची भवानी असणे, अबदा असणे, अकलेचा खंदक असणे, अडणीवरचा शंख असणे. निरुपयोगी माणूस म्हणजेच पोलीस भरती करणारे विद्यार्थी असं मी अजिबात म्हणणार नाही. जरी तुम्हाला तुमचे नातेवाईक म्हणत असतील तुम्ही धरणीला भार आहे म्हणून, खायला कार आणि धरणीला भार म्हणतायत ना, नुसताच पोचतोय, सकाळी उठतोय, ग्राउंडला जातोय, दबादब खातोय, पास काय होत नाही. नातेवाईकांचं हेच असतं. मी अजिबात असं म्हणत नाही, त्यांच्या माइंडने सांगते ते कसे विचार करतायत. ठीक आहे. निरुपयोगी असणे म्हणजेच काय, मग हेच तुम्हाला खोडून काढायचं असेल तर लवकरात लवकर तुमचं स्वप्न तुम्हाला पूर्ण करावं लागेल आणि त्यात मी तुम्हाला मदत करू शकते. निरुपयोगी असणं म्हणजे अडणीवरचा शंख. अकलेचा खंदक म्हणजे अतिशय मूर्ख मनुष्य. अर्थ वेगळा आहे. इथे पर्याय चौथा योग्य. पुढचा प्रश्न, खालच्या व वरच्या ओठांचा उपयोग करून जे वर्ण आपण उच्चारतो त्यांना डॅश डॅश वर्ण म्हणतात. औष्ठ्यवर्ण, दंत्यवर्ण, मूर्धन्यवर्ण, तारण्यवर्ण. तालव्य असेल ऍक्च्युअली तिथे, तालव्य वर्ण, वर्णांची उच्चारस्थाने आहे. खालच्या व वरच्या ओठांचा उपयोग करून म्हणजे कोणते वर्ण आपले ओठांची हालचाल होते, प फ ब भ म आणि स्वर आले उ उ, यांना काय म्हणतात, ओठ म्हणजेच औष्ठ, औष्ठ्यवर्ण. पर्याय पहिलाच योग्य. पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी योद्धा बॅच आपली चालू झालेली आहे. शनिवारीच पहिलं लेक्चर म्हणजे कालच याच्या पहिलं लेक्चर झालेलं आहे. बॅच 2500 ची आहे. अजूनही तुम्हाला घ्यायची असेल, ऑफर चालू आहे. ज्यांना पाहिजे ऑफिस नंबरवर कॉल करा. यशोधन, तपोबल, मनोरंजन, नभोमंडळ ही कोणत्या संधीची उदाहरणं आहेत? गुणादेश, विसर्ग लोप संधी, विसर्ग उकार संधी, यनादेश संधी. यशोधन कसा तयार झाला? यश विसर्ग अधिक धन, तप विसर्ग अधिक बल, मन विसर्ग अधिक रंजन, नभ विसर्ग अधिक मंडळ. इथं कोणता नियम लागू पडतोय? एकच शब्द सॉल्व्ह करून दाखवते, बाकी सगळे नियम सेम आहेत. यशोधन कसा तयार झाला? यश विसर्ग अधिक धन. विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून विसर्गाच्या पुढे जर मृदू वर्ण असेल तर विसर्गाचा होतो उ. हा उ अ मध्ये मिसळतो, अ अधिक उ तयार झाला ओ. ओ म्हणजेच काना मात्रा. आहे का काना मात्रा संधियुक्त शब्दामध्ये? आहे. मग ही आपली कोणती संधी झाली? विसर्गाचा उकार झाला म्हणून विसर्ग उकार संधी. पर्याय तिसरा योग्य. आनंद कामावर रुजू झाला. आनंद शब्दाला अधोरेखित केले तर वाक्यातील अधोरेखित शब्दाचा नामाचा प्रकार ओळखायचा आपल्याला. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम यापैकी नाही. आनंद मुळात भाववाचक नाम आहे, पण मुलाचं नाव म्हणून इथं वापरलंय म्हणून ते झालं आपलं विशेष नाम. पर्याय दुसरा योग्य. खालीलपैकी तिन्ही लिंगामध्ये आढळणारा शब्द, आणि हा जो प्रश्न आहे ना 3 स्टार देईल मी, कारण खूप जिल्ह्यांमध्ये रिपीट झाला गेल्या वर्षी. ठीक आहे. पोर हा शब्द जो आहे तो पोर, ती पोर आणि ते पोर अशा तिन्ही लिंगामध्ये वापरतो म्हणून पर्याय चौथा योग्य. पुढचा प्रश्न, चक्रपाणी, लक्ष्मीकांत, नीलकंठ ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? अव्ययभाव समास, द्वंद्व समास, तत्पुरुष समास, बहुव्रीही समास. चक्रपाणी, पाणी म्हणजे इथं पहिली वेलांटी आहे त्याच्यामुळे हात असा अर्थ होतो. चक्र आहे, करात ज्याच्या असा तो विष्णू. लक्ष्मीकांत, लक्ष्मी आहे, कांता ज्याची असा तो विष्णू. नीलकंठ, निळा आहे, कंठ ज्याचा असा तो शंकर महादेव. 2 पदांवरून तिसऱ्या पदाचा बोध होतोय म्हणजे ही उदाहरणं कोणती आहेत आपली? बहुव्रीही समासाची आहेत. पर्याय चौथा योग्य. पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी खाकीचा महासंग्राम ही सिरीज आपण चालू केलेली आहे. सकाळी 11 वाजता बुद्धिमत्ता, 1 वाजता अंकगणित, 2 वाजता सामान्य ज्ञान किंवा सामान्य विज्ञान आणि 3 वाजता मराठी व्याकरणाचं लेक्चर असतं. भरती व्हायचं असेल सगळे विषय अभ्यासणं गरजेचं आहे. चिल्ली पिल्ली, सार, मठ्ठा हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत घेण्यात आलेले आहेत? शब्दसिद्धीवरचा प्रश्न आहे. तेलुगू, गुजराती, तमिळी का कानडी?
कोणते शब्द आहेत? चिल्ली पिल्ली सार मठ्ठा. आता कन्फ्यूज फक्त होणार तेलुगू आणि तमिळमध्ये. चिल्ली पिल्ली सार आणि मठ्ठा हे शब्द तमिळ भाषेतून मराठीत घेण्यात आलेले आहेत. पर्याय तिसरा योग्य. पुढील वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. काय मज्जा आली सहलीत? होकार, उद्गार, विधान, प्रश्न. बघा, काय मज्जा आली सहलीत आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह आहे म्हणजे ओळखायला एकदमच सोपं. भावनेचा उद्गार आहे त्याच्यात, उद्गारार्थी वाक्य. पर्याय दुसरा योग्य. पुढील पंक्तीमधील अक्षर गणवृत्त ओळखा. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. उपेंद्र वज्रा, मालिनी, भुजंगप्रयात, शिखरिणी. ठीक आहे, तर इथं आपल्याला तीन तीनचे गट पाडायचे. 3 3 2 6 3 3 9 3 4 12. 12 अक्षरे आहेत. गण कोणते पडतात जर बघायला गेले तर कोणते गण पडतायत रे? बघा, इथंच तुम्ही पाहू शकता लघु, गुरु, लघु. मध्य गुरु म्हणजे तुम्हाला पाठांतर करायचंय य र त न भ ज स म. ठीक आहे, आद्य मध्य अंत्य सर्व हे झाले लघु आणि आद्य मध्य अंत्य सर्व हे झाले गुरु. मग हे 4 आणि 2 नंबरला आद्य मध्य गुरु आहे म्हणजे 6 नंबरला कोण आहे? य र त न भ ज. इथं ज आहे, तर या पद्धतीने तुम्ही ओळखू शकता. पुढेही अशाच पद्धतीने तुम्हाला गण पाडायचे आहेत. तर कोणत्या गण, ह्याच्यात गण कोणते पडतात ते तुम्हाला आधी ओळखावं लागेल. सगळ्यात येतो स्टार्टिंगला ज. ठीक आहे, मग 1 2 3 आणि 4च गण इथं पडणार आहेत. उपेंद्र वज्रा, मालिनी, भुजंग प्रयात की शिखरिणी. कोणतं वृत्त असेल? बघा, हा इथे पुढे जोडाक्षर आहे त्याच्यामुळे आपला नियम तुम्हाला इथं आठवायचा आहे की पुढे जोडाक्षर असलं तर आधीचं अक्षर लघु असेल तरी ते सुद्धा काय असतं? गुरु असतं. म्हणजे हे अक्षर झालं गुरु, इथं जोडाक्षर, हे तर ऑलरेडी गुरु, हे लघु. जोडाक्षर आहे शेवटी अ मिक्स केल्या लघु. काना आहे गुरु. ब अ मिक्स केल्या पण पुढे जोडाक्षर आहे, लघु असून सुद्धा गुरु. दुसरी वेलांटी गुरु, अनुस्वार गुरु. ए संयुक्त स्वर सगळे गुरु मध्ये येतात. पहिली वेलांटी लघु, काना आहे गुरु आणि शेवटचं अक्षर नेहमी गुरु असतं. मग हा काय झाला आपला? आता तुम्ही ओळखू शकता आद्य लघु य. ठीक आहे, परत आद्य लघु य. सर्वच्या सर्व गुरु आहेत इथं तुम्ही ओळखू शकता. ठीक आहे, सर्व गुरु म्हणजे य र त न भ ज स म आणि हा झाला य. इथं पहिली वेलांटी आहे, थोडस करेक्शन करून घ्या. इथं जी दुसरी वेलांटी दिली पहिली वेलांटी, त्याच्यामुळे इथे सुद्धा गण येणार आहे आपला य य य य. कोणता गण आहे? भुजंग प्रयात. पर्याय तिसरा योग्य. थोडस वृत्त जे आहे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. टाईप करताना फक्त इथं दुसरीची पहिली झालेली आहे त्याच्यामुळे फक्त. ठीक आहे, वृत्त महत्वाचं आहे, कधीतरी विचारलं जातं ते. पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी ऑनलाईन प्रॅक्टिस मॉक टेस्ट मंथली पॅकेज आहे 99 रुपये. त्याच्यामध्ये सगळे विषय आहेत. रोजच्या रोज एका एका विषयाची टेस्ट तुम्हाला सोडवायला भेटेल. 50 क्वेश्चन पेपर 150 रुपयाला भेटतात. 2 ऑफर आहेत. कोणती बघा घ्यायची आहे? ऑफिस नंबरवर कॉल करा आणि घेऊन टाका. झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु या समहा हा अलंकार तुम्हाला ओळखायचा आहे. उपमा, रूपक, अनन्वय, व्यतिरेक. कोणता अलंकार आहे? अन्य नाही. खूप होऊन गेले, आताही खूप आहेत, पुढेही होतील, परंतु त्यांच्यासारखे तेच. अन्य नाही म्हणून अनन्वय अलंकार. पर्याय तिसरा योग्य. गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार या काव्य पंक्तीतील रस ओळखा. आता क्रांती आहे म्हणजेच कोणता रस? वीर रस. पर्याय दुसरा योग्य. माझा पहिला क्रमांक आला की मी पेढे वाटेन. आलाय का? नाही. आल्यावर असं झालं तर तसं होईल म्हणजेच कोणता? संकेत दिलेला आहे. पर्याय चौथा योग्य. खाकीचा महासंग्राम पीडीएफ तुम्हाला कुठे भेटतील? तर होम पेजवर फ्री कोर्स म्हणून फोल्डर आहे ऍप मध्ये. महाराष्ट्र पोलीस भरतीवर क्लिक करा. ज्या विषयाचे पीडीएफ पाहिजे त्याच्यावर क्लिक करा. खाकीचा महासंग्राम आणि इथे तुम्हाला सगळे पीडीएफ भेटून जातील. पुढचा प्रश्न, मल्लीनाथी म्हणजे काय? मल्लीनाथी म्हणजे एखाद्या गोष्टीवर केलेली खोचक टीका, स्वतःवर केलेली टीका, दुसऱ्याच्या डोक्यावर दुःखाचे खापर फोडणे, दुसऱ्याची चूक स्वतःवर ओढून घेणे. मल्लीनाथी करणे म्हणजेच काय? एखाद्या गोष्टीवर केलेली खोचक टीका. पर्याय पहिलाच योग्य. पुढचा प्रश्न, दुग्ध, मुष्टी, नील, रुद्धी हे डॅश डॅश शब्द आहेत. तर शब्द सिद्धी विचारलेली आहे.
हे शब्द संस्कृत मधून जसे तसे आपण मराठीत वापरलेत म्हणून हे झाले तत्सम शब्द. सगळे विषयांचं स्पष्टीकरण आज होणार आहे बरं, त्याच्यामुळे व्यवस्थित सगळे लेक्चर बघून घ्या. आपला शेवटचा प्रश्न आहे, वाक्यातील रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द वापरायचा आहे. अपार धनसंपत्ती ज्याच्याकडे आहे त्याला काय म्हणतात? नगद नारायण, नवकोट नारायण, नाना फडणीस, नवोढा. आता नवोढा म्हणजे नवीन लग्न झालेली स्त्री, तिला म्हणतात नवोढा, लक्षात ठेवा. पण ज्याच्याकडे अपार धनसंपत्ती आहे त्याला म्हणतात नवकोट नारायण. पर्याय दुसरा योग्य. तर हे होते आपले मराठी व्याकरणाचे 25 प्रश्न. याच्या नंतर बुद्धिमत्ताचे प्रश्न चालू होणार आहेत. सेशन सगळ्यांनी व्यवस्थित बघायचे, लाईक करायचे आणि PYQ सिरीज चालू केली, त्याच्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचे. मराठी व्याकरण थांबेल, लगेचच बुद्धिमत्ता चालू होणार आहे. चला पाहूयात प्रश्न. पण त्याआधी गेल्या वर्षी 260 प्लस विद्यार्थ्यांनी रिझल्ट दिला होता, तर यावर्षी 1000 प्लस विद्यार्थी रिझल्ट देणार आहेत, हो ना. आणि आजचा पहिला प्रश्न, डेकामीटर, डेसिमीटर, हेक्टोमीटर, मीटर आणि किलोमीटर, तर यांचा आपल्याला काय करायचं आहे? योग्य क्रम लावायचा आहे. आणि योग्य क्रम मध्ये मधोमध कुठला शब्द येईल हे त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये सगळ्यात पहिले डेकामीटर, डेसिमीटर, हेक्टोमीटर, मीटर आणि किलोमीटर. सगळ्यात पहिले काय येणार? किलोमीटर. किलोमीटर नंतर काय येतं? हेक्टोमीटर. बरोबर आहे. मग डेकामीटर, डेसिमीटर आणि मीटर मधनं येणार डेकामीटर. बरोबर आहे. मग येणार मीटर आणि मग येणार डेसिमीटर. मग आता ह्या पाच मध्ये सगळ्यात मधोमध शब्द कुठला आलेला आहे असं त्यांनी विचारले. मधोमध शब्द कुठला आला? डेकामीटर. म्हणून तुमचा पर्याय येतो पहिलाच डेकामीटर. व्यवस्थित क्रम लावा. त्यानंतरचा पुढला प्रश्न पाहूयात. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 56, 105, 147 आणि 63. आता कशा पद्धतीने आहे बघा बरं व्यवस्थित. आता याचे ना बरेच वेगवेगळे लॉजिक आहेत. तर एक लॉजिक आपण त्या हिशोबाने पाहूयात. तर एकामध्ये काही वेळेला काय होतं, त्या दोघांची होती बेरीज. भागाकार समजा 17 म्हणजे 68 भागिले 17, उत्तर येतं 4. याला जर 7 ने भागलं 7 चोक 28. मग पुन्हा 22 भागिले 11, 2 गुणिले 7, उत्तर आलं 14. मग आता 49 ला कितीने भागायचं समजा? 63. 63 भागिले 49, 9 7 63. 9 गुणिले 7 गुणिले 7, इथून 7 7 कट झाले, उरलं काय? 9 उरले आपले. बरोबर आहे. याचा अर्थ उत्तर काय आलं? 63. पर्याय कुठला आला? चौथाच. हे सोपं होतं, है ना. पुढला तिसरा प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी ड्राईव्हचा IREDV अशी असलेला संबंध दर्शविते? आता ड्राईव्ह या शब्दामध्ये सगळ्यात पहिला अक्षर जो D आहे तो चौथ्या स्थानी गेलाय. मग आता ऑप्शन वरनं बघा. सगळ्यात पहिलं अक्षर L, बरोबर. A दुसऱ्या शेवटून दुसरा, W शेवटून दुसरा आहे का? नाही. S शेवटून दुसरा आहे का? आहे. त्याच्यानंतर R, जो दुसरा शब्द आहे तो दुसऱ्या जागेवरच आहे. म्हणजे O च्या जागेवर, M च्या जागेवर, T च्या जागेवर आहे? नाही. आता काय करा? डायरेक्ट शेवटचा शब्द बघा E कुठे झालाय? मध्ये गेलाय. मग आता R कुठे पाहिजे? मध्ये पाहिजे. G कुठे पाहिजे? मध्ये पाहिजे. मग इथे पण नाही. मग उत्तर काय आलं? लोअर, बरोबर. WORLE. काय केलंय? ड्राईव्ह, DRIVE. आणि जर मी यांना क्रमांक दिले 1 2 3 4 5, तर IREDV कशा पद्धतीने मांडणी झाली पाहिजे? 3 2 5 1 4. हो ना. मग सेम आपण लोअर साठी बघितलं, कारण पर्यायांवरनं आपण ते आपल्याला पटकन जमलं. 1 2 3 4 5. मग आपल्याला पाहिजे 3 2 5 1 4 च्या प्रमाणे. 3 वर आहे W, 2 वर आहे O,
5 वर आहे आर, 1 वर आहे एल, 4 वर आहे ई. म्हणजे आपला पर्याय पहिला आणि दिलेला प्रश्न हा तंतोतंत जुळलाय. त्यानंतरचा पुढचा आपला चौथा प्रश्न आहे. पुढीलपैकी वेगळेपण दाखवणारा घटक कोणता? मॉस्को, पॅरिस, न्यूयॉर्क, दिल्ली. वेगळं काय आहे? विसंगत घटक. मॉस्को राजधानी आहे, पॅरिस राजधानी आहे, दिल्ली पण राजधानी आहे, पण न्यूयॉर्क राजधानी आहे का? नाही, न्यूयॉर्क एक शहर आहे. आता तुम्ही सांगू शकता मॉस्को कशाची राजधानी आहे? रशियाची. पॅरिस कशाची राजधानी आहे? फ्रान्सची. दिल्ली कशाची राजधानी आहे? भारत देशाची. पुढचा प्रश्न पाहूयात, पण त्याआधी तुम्हाला महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी ऑनलाईन प्रॅक्टिस मॉक टेस्ट 2 पद्धतीच्या आहे. एक पद्धत म्हणजे एक आहे ती 50 प्रश्नपत्रिका संच, प्रत्येकी 100 प्रश्न आणि त्याचे संपूर्ण विश्लेषण, ज्यामध्ये मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता, अंकगणित, सामान्य ज्ञानचे प्रत्येकी 100 प्रश्न 149 रुपयाला आहे. म्हणजेच 50 मॉक टेस्ट तुम्हाला 149 रुपयाला भेटतीये. तर 99 रुपयाला मंथली म्हणजे 99 रुपये दर महिन्याला भरायचे आणि त्यामध्ये तुम्हाला दररोज, जसं सोमवारी मराठी व्याकरणाचे 25 प्रश्न, मंगळवारी बुद्धिमत्ताचे 25, बुधवारी सामान्य ज्ञान 25, गुरुवारी अंकगणित 25, शुक्रवारी चालू घडामोडी 25 आणि शनिवारी फुल लेंथ टेस्ट आहे. अशा दोन्ही प्रकारचे ऑप्शन्स आपल्या ऍप मध्ये आहे. ज्यांना परचेस करायचे ऍप डाउनलोड करा आणि तिथून आपली टेस्ट परचेस करा. पुढे प्रश्न दिलेला आहे, विसंगत घटक ओळखा. 6, 14, 30, 64, 126. ऑप्शन पण तेच आहे. आता याच्यामधून तुम्ही म्हणणार मॅडम 64 वेगळं आहे, कारण की ते काय आहे, एक तर वर्ग संख्या आहे किंवा गण संख्या आहे, हो ना. याच्यामध्ये अजून एक लॉजिक आहे, ते म्हणजे जे आपल्याला प्रश्न म्हणजे आपल्या पेपरमध्ये ज्या पद्धतीने उत्तर दिलं बघा. 6 दुने 12 अधिक 2 14, 14 दुने 28 अधिक 2 30, 30 दुने 60 अधिक 2 62 पाहिजे, 62च्या ऐवजी 64 दिलं आणि 62 दुने 124 अधिक 2 126. म्हणजे काय, विसंगत संख्या या तर आपण या पद्धतीने सोडवलं तरी पण तेच उत्तर आहे आणि फक्त पर्यायातून पाहिलं तरी पण तेच उत्तर आहे. कुठलंही लॉजिक तुम्ही इथे वापरू शकता. पुढे प्रश्न दिलाय, त्याआधी सेशनला पटकन लाईक करून घ्यायचंय. प्रश्न काय आहे, एका सांकेतिक भाषेत युनिटी हा शब्द 7642 असा लिहितात. सॉलिडेटरी हा शब्द 8754910429 असा लिहितात. तर त्याच सांकेतिक लिपीत युनिटरी हा शब्द कसा लिहाल? 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. युनिटी पर्यायांवरनं गेलात ना की तुम्हाला पटकन जमेल. सॉलिडेटरी, सॉलिडेरिटी येते. अरे वा. मग आता इथे आहे 76423, इथे आहे 8754910429. आता त्यांनी सांगितलंय युनिटरी. UNIT साठी आहे 7642, जे सगळीकडे कॉमन दिलंय 7642. त्यानंतर 1 पण सगळीकडे कॉमन दिलाय, 0 पण कॉमन दिलाय, फक्त Y साठी शोधायचं आहे 9. बरोबर येणार आहे. मग आता तो उत्तर आपल्याला 9 पाहिजे होतं, पण आहे का मग आता इथे ऑप्शन मध्ये 9? नाहीये. बरोबर आहे, पण इथे युनिटी मध्ये Y साठी 3 दिसतोय, मग आपण तिथून 3 घेऊयात. म्हणजे आता आपलं कन्फर्म उत्तर काय झालं, 76 421 03. जमलं? नक्की. इथे Y साठी 3च असेल, चुकून तो 9 झाला असेल. ओके. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, आणि याच्यात पाहणार आहे अकोल्याला किती प्रश्न आलेत आपल्याला. बरं, जर गुणाकार म्हणजे अधिक, अधिक म्हणजे वजा, वजा म्हणजे गुणाकार, अधिक म्हणजे भागाकार, तर 9 गुणिले 5 वजा 7 अधिक 7 भागिले 8 बरोबर किती? 6, 22, 9 आणि 9. गुणिल्याच्या ऐवजी अधिक, वजाच्या ऐवजी गुणिले, अधिकच्या ऐवजी भागिले, भागिलेच्या ऐवजी कुठे गेलं रे भागिले, भागिलेच्या ऐवजी कदाचित वजा असेल असं मला वाटते. 1 मिनिट मला पाहू द्या. हो, वजा 8 आहे. हे भागिलेचे चिन्ह आहे.
9 अधिक 5 गुणिले 1 वजा 8 9 अधिक 5 वजा 8 14 वजा 8 उत्तर काय आलं तुमचं फायनल? फायनल उत्तर आलं 6. ऑप्शन मध्ये आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. त्यानंतरचा पुढला 8वा प्रश्न AWCTFQ प्रश्नचिन्ह OQ ऑप्शन आहे IM LP KO JN. AWCTFQ प्रश्नचिन्ह ओके. ए नंतर बी आणि सी 2 वर आहे, सी नंतर DEF 3 वर आहे, मग एफ नंतर 4 वर. GHIJ एकच ऑप्शन जे अधिक 5. TUVW 3 ने मागे, QRST 3 ने मागे, Q च्या मागे 3 N च्या मागे 3, मग उत्तर आलं JN. पर्याय आला चौथा. एक पद असा आहे जो 2, 3, 4, 5 च्या पटीत पुढे चाललाय, तर एक सोडून एक पद असे आहे जे 3, 3 ने मागे चाललेले आहे. लाईक करा रे. पुढला प्रश्न महत्वाचा आहे, सगळ्यांनी समजून घ्यायचा आहे. BC छेदात 3 EF छेदात 15 HI छेदात 36 प्रश्नचिन्ह ऑप्शन KL छेदात 72 KL छेदात 66 JK छेदात 55 JK छेदात 66. BC B नंतर C नंतर 2 पदांनी DE मग F मग GH मग I मग JK आणि मग येणार L, म्हणजे KL चे 2 ऑप्शन. आता पुढे B आहे 2 वर, C आहे 3 वर, 3 दुने 6 भागिले 2 उत्तर आलं 3. E आहे 5 वर, F आहे 6 वर, 6 पंचे 30 30 भागिले 2 उत्तर आलं 15 जे लिहिलं इथे. H आहे 8 वर, I आहे 9 वर, 9 8 72 72 भागिले 2 उत्तर आलं 36 ते इथे छेदात लिहिलं. मग KL K 11 वर, L 12 वर, 11 गुणिले 12 132 132 छेदात 2 उत्तर येते 66, म्हणजे तुमचं उत्तर काय हवं? KL छेदामध्ये 66 आणि पर्याय क्रमांक येतोय आपला दुसरा. दोन्ही वर्णांचा गुणाकार केला आणि आलेल्या गुणाकाराचे निम्मे केले. ओके, चला पुढला आपला 10वा प्रश्न. त्रिकोण मोजा 60 58 78 90. काही नाही करायचं, किती आहेत बघा वरती 1 2 3 4 5 6 किती भाग केले आहेत टोटल? त्यांनी 6 भाग केले. लिहून घ्यायचं 1 2 3 4 5 6. वरचा 1 जसाच्या तसा, हा 1 आणि हा 2 मिळून किती होतात? 3 होतात. 3 अधिक 3 किती होतात? 6 होतात. 6 अधिक 4 किती होतात? 10 होतात. 10 अधिक 5 किती होतात? 15 आणि 15 अधिक 6 किती होतात? 21. सगळ्यात आधी यांची बेरीज करा. 5 1 6, अरे सॉरी 5 1 6, 6 आणि 10 16 होतात, म्हणजे इथे तर 6च येतात आपले. मग आता इथे लिहून घेऊया. त्याच्यानंतर 2 3 4 5 56 उत्तर येतंय का रे एकूण? आहे का 56 उत्तर? पण त्याच्यामध्ये आपल्याला मोजायचे आहेत अजून. कोण कोण मोजणार? एक सोडून एक पद घ्यायचं. ठीक आहे, या 1 ला घ्यायचं 2 नाही, 6 घ्यायचा 10 नाही, 15 घ्यायचा 21 नाही. मग आता या 56 मध्ये अधिक 1 अधिक 6 अधिक 15, 6 12 7 18 वरनं उत्तर आले 78. मग आता एकूण त्रिकोणांची संख्या किती झाली आहे? 78. आपण आपल्या लाईव्हला ना असे त्रिकोण घेऊन येऊयात, म्हणजे तुमच्या या कन्सेप्ट अजून जास्त क्लिअर होतील. ठीक आहे, काय नाही करायचं, हे किती भाग आहे तेवढे घ्यायचे. यांना 1 2 3 4 5 6 भाग गेले. 1 अधिक 1 2 अधिक 3 म्हणजे 3 अधिक 3 6 6 4 10 10 5 15 15 आणि 6 21. मग यांची पहिले बेरीज केली, मग 56 1 57 57 आणि 6 63 63 आणि 15 78. एक सोडून एक पद त्याच्यामध्ये ऍड करायचंय. पुढला 11वा प्रश्न, पण त्याआधी टिक्कर मराठीने आम्हीच
आपली 11वी बॅच लॉन्च केली आहे, जिचं नाव आहे योद्धा बॅच. या बॅच मध्ये तुम्हाला दररोज सर्व विषयांचे 4 तास लाईव्ह लेक्चर भेटतील, ज्यामध्ये तुम्ही सर्व विषय अगदी बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत शिकू शकाल. हेच रेकॉर्डेड लेक्चर 1 वर्षापर्यंत तुमच्याकडे राहणार आहेत. प्लस ज्या दिवशी जो टॉपिक होतो त्यानुसार आपण त्याच्या MCQ उत्तरांसहित आणि PDF लगेच अपलोड करतो. सरावासाठी तुम्हाला जवळजवळ 100+ ऑनलाईन प्रॅक्टिस मॉक टेस्ट आहे, ज्याच्यामध्ये स्पष्टीकरण आहे. तर कोर्स संपल्यानंतर 10 लाईव्ह मॉक टेस्ट आहे. डाऊट सेशन देतो आणि तुम्हाला याच्यामध्ये आम्ही देणार आहोत 10 ई बुक. प्रत्येक विषयाच्या 2, एक मेन बुक आणि प्रॅक्टिस बुक, प्लस चालू घडामोडीचा मासिक, त्रैमासिक आणि सामासिक या सगळ्यांचा समावेश आहे. येत्या काही दिवसात आपली ही बॅच सुरू होणार आहे. बॅचची फी 2500 आहे, पण डिस्काउंट साठी किंवा कुपन कोड साठी तुम्ही आमच्या ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता 8233007373 या नंबरवर. बाकी पुढचा प्रश्न पाहूयात. समसंख्या, 4च्या विभाज्य संख्या, वर्ग संख्या. आता बघा, समसंख्या कुठल्या कुठल्या आहेत? समजा 2, 4, 6. 4च्या विभाज्य संख्या आहेत 1, 2, 4 आणि वर्ग संख्या आहेत 4. बरोबर आहे. वर्ग संख्या 4 पण आहेत, असं 9 आहे, 16 आहे, या पद्धतीने. बरोबर आहे ना? या पद्धतीने आहेतच. मग आता तुम्ही चेक करा कुठलं उत्तर बरोबर येईल, पटकन सांगा मला. आता एक बघू शकतो आपण, 4 ही वर्ग संख्या आहे. 4 काय आहे? वर्ग संख्या आहे. 4च्या विभाज्य संख्या आहे किंवा समसंख्या आहे. 4 समसंख्या पण आहे. ओके, मग आपण ते पण घेऊ शकतो. मग आता उरलं काय? एकच. काय उरलं? विभाज्य संख्या. मग सगळ्याच्या सगळ्या विभाज्य संख्या सम आहेत का? नाही. सगळ्याच्या सगळ्या विभाज्य संख्या वर्ग संख्या आहेत का? नाही. मग हे या पद्धतीने येणार तुमचं. म्हणून तुमचं उत्तर काय हवं? पर्याय तिसरा हवा. बघा, 4च्या विभाज्य संख्या ज्या आहेत त्या समसंख्या आहेत. बरोबर आहे. बरं, तर आहेत का त्या समसंख्या? सर्वच्या सर्व नाही आहेत, पण 2 आणि 4 या समसंख्या आहेत. त्याच्यातल्या त्याच्यात 1 आणि 4 हे काय आहे? वर्ग संख्या आहे. आणि फक्त 1 ही समसंख्यांमध्ये 1 नाही, म्हणून तिला बाजूला काढून ठेवलंय आपण. म्हणून तुमचा पर्याय कुठला येतोय? तर म्हणून तुमचा पर्याय येतोय आपला तिसरा. पुढला प्रश्न पहा. विधान अनुमानाचा प्रश्न आहे. काही खुर्च्या टेबल असतात, काही टेबल कपाटे असतात. अनुमान, सर्व टेबल कपाटे असतात, एकही टेबल खुर्ची नसते. फक्त अनुमान निघतंय, फक्त आणि क अनुमान निघतंय, एकही अनुमान निघत नाही. ब आणि क अनुमान निघते. आता इथे तर 2च अनुमान दिसतात. 3 अनुमान आहेत का? मला एकदा पाहू द्या. असतील तर मी तुम्हाला पटकन सांगून देते. नाही, 2च अनुमान. अ ब अ ब अ बच आहे. अ ब अ आणि ब. चला एकदा आता व्यवस्थित पाहूया. काही खुर्च्या टेबल असतात, काही खुर्च्या टेबल असतात आणि काही टेबल कपाटे असतात. मग सर्वच आता प्रश्न येत नाही. एकही टेबल खुर्ची नाही. टेबल ही खुर्ची आहे म्हणून हे पण चुकलं. म्हणून काय येतंय? एकही अनुमान निघत नाही. म्हणजे सर्व अनुमान असत्य झाले. म्हणजेच अ आणि ब दोन्हीही अनुमान असत्य. यावरनं पर्याय कुठला आला? तर पर्याय क्रमांक आला आपला तिसराच. त्यानंतरचे आपण वळणार आहोत आपल्या पुढच्या प्रश्नांकडे. प्रश्न क्रमांक आपला 13वा. विधान दिलेले आहेत, अनुमान दिले, एकही खांब मनोरा नसतो आणि सर्व मनोरे स्तंभ असतात. अनुमान, काही स्तंभ मनोरे असतात, काही स्तंभ खांब असतात, काही स्तंभ खांब नसतात, सर्व स्तंभ मनोरे असतात. फक्त एक अनुमान निघतंय, फक्त 1 आणि 3 अनुमान निघतंय. एकही अनुमान निघत नाही, फक्त 2 आणि 3 अनुमान निघतं. पाहूया आता याचं काय आहे ते. चला, एकही खांब मनोरा नसतो, एकही खांब
मनोरा नसतो, पण सर्व मनोरे स्तंभ असतात. ही झाली आपली एक आकृती. ठीक आहे, यावरून आता आपण चेक करूया. काही स्तंभ मनोरे असतात, काही स्तंभ मनोरे असतात हे विधान बरोबर आहे, अनुमान. काही स्तंभ खांब आहेत, नाही. काही स्तंभ खांब नसतात हे बरोबर आहे, पण आपण जर दुसरी आकृती काढली तर ही अशी येणार, खांब मनोरे स्तंभ. मग आता इथे असू शकतं म्हणून हे चुकलं. आणि सर्वच आता प्रश्न येतच नाही. अनुमान एक जे आहे ते दोघांमध्ये बरोबर आहे, त्यामुळे आपलं एकदम निश्चितपणे जे उत्तर निघत असेल ना, तर ते आहे अनुमान क्रमांक 1, म्हणजे पर्याय क्रमांक पहिलाच. आता काय झालं मॅडम, मग 3 का नाही येते? काही स्तंभ खांब असतात, काही स्तंभ खांब आहेत का नाही, पण काही स्तंभ खांब नसतात, असू पण शकतात. त्याच्यामुळे शक्यतानुसार आपण 3ही चुकीचं दिले, म्हणून तुमचं उत्तर फक्त 1 येईल. मग पुन्हा म्हणाल मॅडम किंवाचा पर्याय नाही तरी तुम्ही 2 आकृत्या काढल्यात. मान्य आहे, किंवाचा पर्याय नाही तरी 2 आकृत्या काढल्या, कारण की 100% बरोबर असणारं फक्त अनुमान 1 आहे. 3 काही 100% बरोबर नाही, त्याच्यामध्ये 50-50% शक्यता आहे. जिथे अडचण येईल मला कमेंट मध्ये टाका, किंवा तुम्ही मला नंतर विचारलं उद्या वगैरे तरी त्या प्रश्नाचं उत्तर मी देते. 14वा प्रश्न. प्रवीणचा जन्मदिनांक 20/7/1969, तर 2/4/2020 रोजी त्याचं वय किती असेल? 41 वर्ष 3 महिने 18 दिवस, 40 वर्ष 3 महिने 18 दिवस, 40 वर्ष 8 महिने 13 दिवस आणि 41 वर्ष 8 महिने 12 दिवस. इथे 50 वर्ष आहेत. आता पाहूयात आपण. 20/7/1969 पासून 20/7/2009 पर्यंत, सॉरी 2019 पर्यंत किती वर्ष होतात बघा बरं. 69 नंतर 79, 89, 99, 9 आणि 19, एकूण किती झाले? 50 वर्ष झाले. 50 वर्षावरनं एकच पर्याय आहे, तो म्हणजे पर्याय आपला तिसरा. बरं, पुढे आता 20/7 पासन 20/3/2020 पर्यंत किती महिने होतो? जुलै नंतर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च असे 8 महिने झाले. मग आता 20 मार्च पासून 2 एप्रिल पर्यंत, मार्चचे 11 दिवस, एप्रिलचे 2 असे 13 दिवस. उत्तर काय पाहिजे? 15 वर्ष 8 महिने 13 दिवस पर्यायाला, सॉरी 50 वर्ष 8 महिने 13 दिवस पर्यायाला तिसराच. 1969 पासून 2019 पर्यंत टोटल 50 वर्ष होतात. जुलै पासन आपल्या मार्च पर्यंत 8 महिने होतात, तर 20 पासन 2 तारखेपर्यंत एप्रिलच्या 13 दिवस होतात, म्हणून पर्याय तिसरा येतो आपला. पुढला 15वा प्रश्न. राम पूर्वेकडे तोंड करून उभा होता, तो मागे फिरला व पुन्हा उजव्या बाजूने 90 अंशाच्या कोनात वळाला, तर सध्या त्याचं तोंड कोणत्या दिशेला असेल? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. राम पूर्वेकडे तोंड करून उभा होता, मागे फिरला म्हणजे आता तोंड पश्चिमेकडे झालं, उजव्या बाजूने 90 अंशाच्या कोनामध्ये वळाला, आता तो कुठे पाहत आहे? वरच्या दिशेला. वरची दिशा कुठली आहे आपली? उत्तर दिशा, म्हणजे आपलं उत्तर आलं उत्तर, पर्याय आला तिसराच. लाईक करून घ्यायचंय सेशनला. महत्वाचं लेक्चर वाटत असेल तर मनापासून लाईक करा. पुढे. एक माणूस पूर्वेकडे 1 किलोमीटर चालत गेला, दक्षिणेकडे वळून 5 किलोमीटर गेला, पूर्वेकडे 2 किलोमीटर गेला, त्यानंतर उत्तरेकडे वळून 9 किलोमीटर चालत गेला, तर त्याच्या सुरुवातीच्या ठिकाणापासून तो किती किलोमीटर अंतरावर आहे? 3, 4, 5, 7. एक माणूस पूर्वेकडे 1 किलोमीटर गेला, त्यानंतर दक्षिणेकडे वळून 5 गेला, त्यानंतर पूर्वेकडे वळून 2 गेला आणि त्यानंतर उत्तरेकडे वळून 5 गेला, सॉरी 9 गेला. बरोबर आहे. आता नीट बघा, ही बाजू 2, 1 आणि 2 ही पूर्ण बाजू झाली 3, 9 ही 5 आणि 4 9, म्हणजे एक बाजू 4 भेटली, दुसरी बाजू 3 भेटली. सुरुवातीपासून आता कुठे आहे?
4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9, 16 आणि 9 25, वर्गमुळात 25, उत्तर आलं आपलं 5. म्हणजे सुरुवातीच्या स्थानापासून तो किती किलोमीटर अंतरावर आहे, तर 5 किलोमीटर अंतरावर आहे. पर्याय येणार आपला तिसरा. वाचून वाचून सोडवा प्रश्न, सोपे जातील. पुढला प्रश्न त्याआधी टिक्कर मराठीचं पहिलंच पुस्तक आहे ज्याचं नाव आहे टिक्कर मराठीचा हिरो ठोकळा. हा ठोकळा तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीच्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त आहे, म्हणजे शिपाई, चालक, कारागृह, SRPF आणि बॅट्समॅन. हा तुम्ही आता फक्त 375 रुपयाला परचेस करू शकता. त्यासाठी तुम्हाला आता डाउनलोड करायचं आहे आपलं टिक्कर मराठीचं ऍप. त्यामध्ये बाय नाव वर क्लिक करायचंय किंवा पहिले स्टोअर वर ऑप्शन वर जायचंय. स्टोअर वरनं बाय नाव आणि प्लेस ऑर्डर करा. हा ठोकळा जवळजवळ 10,000 प्लस प्रश्न उत्तरांचा आहे. टॉपिक नुसार आणि विषयांनुसार आहे. प्रॅक्टिस साठी अगदी बेस्ट आहे. विचार करा आणि लवकरात लवकर घ्या. 17वा प्रश्न 12 वाजून 40 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांमधील कोण किती अंशाचा असेल? 160, 140, 150 यापैकी नाही. कोण काढायला फॉर्म्युला आहे 11m/2 - 30h. मिनिटं किती दिलेले आहेत आपल्याला 40, तर तास किती दिले आहेत आपल्याला 12. भाग लावला 20, 11 गुणिले 20 झाले 220 आणि हे झाले 0 किंवा 360 अंश. असं घेतलं तरीही चालेल. उत्तर किती अंशाचा कोण तयार होतोय? 140 अंशाचा कोण तयार झाला. आणि पर्यायाला दुसराच. त्यानंतर वळूयात पुढल्या प्रश्नावर. 18वा 5 मुले रांगेत अशा बसल्या आहेत की रीटा ही उजव्या बाजूला आहे. रीटा नंतर सीता तिच्या डाव्या बाजूला आहे. गीता ही लीनाच्या डाव्या बाजूस आहे. मीना लीनाच्या डाव्या बाजूस, परंतु गीताच्या उजव्या बाजूस आहे. तर मध्यभागी कोण बसले? लीना, मीना, गीता, सीता. रीटा ही उजव्या बाजूला बसली आहे. रीटा नंतर सीता तिच्या डाव्या बाजूला बसली. गीता ही लीनाच्या डाव्या बाजूला. गीता ही लीनाच्या डाव्या बाजूला, परंतु मीना ही गीताच्या उजव्या बाजूला आणि लीनाच्या डाव्या बाजूला. मीना, गीता हे अशा पद्धतीने 5 बसलेत. बरं, मध्यमात कोण बसलेला आहे असं विचारलं. मध्यमात कोण बसलेली आहे? लीना बसली. बऱ्याच जणांचं उत्तर मीना आलं असणार. कॉन्फिडन्स आहे मला तुमच्यावर. पटकन लाईक करून घ्यायचंय. चला पुढला 19वा प्रश्न. राहुल हा वर्गामध्ये गुणानुक्रमे 9वा असून खालून 38व्या क्रमांकावर आहे. तर त्या वर्गातील मुलांची संख्या किती? 45, 46, 47, 48. राहुल हा वरून 9वा तर शेवटून 38वा. बेरीज करा. 38 अधिक 9 47. दोनदा मोजल्यामुळे वजा 1 केलंय, म्हणजे त्या रांगेमध्ये एकूण किती जण आहेत? 46 जण आहेत. नेहमी दोनदा मोजल्यावर वजा 1 करायला विसरू नका, नाही तर तुमचं वजा 1 होतंय. पुढला 20वा प्रश्न. जर 3 गुणिले 4 बरोबर 9 12, 2 गुणिले 4 बरोबर 4 18, 5 गुणिले 4 बरोबर 25 20, तर 8 गुणिले 3 बरोबर किती? 60 24 64 24 40 12 24 64. 3 गुणिले 4, 3चा वर्ग 9, 3 चौक 12. 2 गुणिले 9, 2चा वर्ग 4, 9 दुनी 18. 5 गुणिले 4, 5चा वर्ग 25, 5 चौक 20 आणि 8 गुणिले 3, 8चा वर्ग 64, 8 त्रिक 24. 64 24 उत्तर आलंय. पर्याय दुसरा. बरोबर आहे. पुढे वळूयात पुढल्या प्रश्नावर. प्रश्न क्रमांक 21वा थोडासा वेगळा होता. खेड्याकडून शहरांकडे होणाऱ्या लोकांचं स्थलांतर हानिकारक आहे. कृतीसंच, विधान आणि कृतीसंच म्हणतात याला. खेड्यामधील नोकरदारांची नियुक्ती बंधनकारक करावी. खेडे ते शहराला जोडणाऱ्या रेल्वेगाडी कमी कराव्यात. ग्रामीण भागात रोजगार निर्मितीजनक योजना सुरू कराव्यात. फक्त 2 योग्य, फक्त 3 योग्य, फक्त 1 व 3 योग्य, फक्त 2 व 3 योग्य. आता बघा, खेड्याकडून शहराकडे लोकांची संख्या जास्त होते, मग ते स्थलांतर जर हानिकारक आहे, याचा अर्थ
खेड्यामधील नोकरदारांची नियुक्ती बंधनकारक करावी? नाही. खेडे ते शहराला जोडणाऱ्या रेल्वेगाड्या कमी कराव्यात? नाही. तर ग्रामीण भागामध्येच रोजगार निर्मितीची योजना सुरू करावी जेणेकरून स्थलांतर कमी होणार, म्हणून आपला पर्याय दुसरा आहे. याच्यामध्ये काय ना, आपल्याला व्यवस्थित विचार करावा लागतो. आपल्याला सेल्फिश व्हायचं नाही, आपल्याला सगळ्यांचे विचार करायचे. आपण प्रशासनामध्ये येणार आहोत ना, प्रशासनामध्ये जेव्हाही आपण एखादं काम करतो तेव्हा फक्त स्वतःचा विचार करून चालत नाही. मग आपण ते शेवटपर्यंत काही टिकत नाही. 22वा प्रश्न आहे, जर ए हा ई पेक्षा जलद धावतो परंतु डी एवढा नाही, डी हा सी पेक्षा जलद धावतो परंतु बी एवढा नाही, तर सर्वात जलद धावणारी व्यक्ती कोण? ए सी बी डी. ए हा ई पेक्षा जलद धावतो, ए जलद धावत आहे ई पेक्षा, पण डी एवढा नाही म्हणजे डी अजून जोरात धावतोय. डी हा सी पेक्षा जलद धावतो, पण बी एवढा नाही म्हणजे बी अजून जलद धावतो. तर सर्वात जलद धावणारी व्यक्ती कोण झाली? सर्वात जलद धावणारी व्यक्ती झाली आपली बी. म्हणून पर्याय कुठला आलाय आपला? तिसरा. जाऊ पुढे. चला मग त्यानंतरचा आपला पुढला प्रश्न तुम्हाला आवडणारा असाच आहे. खालील प्रश्नात एक उघडलेला फासा दाखविला आहे. उत्तराच्या पर्यायापैकी कोणता पर्याय बी च्या चिन्हाच्या विरुद्ध बाजूला येईल? EFCD म्हणजे बी च्या विरुद्ध काय येणार? एक सोडून एक पद. बी च्या विरुद्ध डी येतं, ए च्या विरुद्ध सी आणि एफ च्या विरुद्ध जी. बी च्या विरुद्ध डी. पर्याय क्रमांक 4. जे विचारलं होतं तेच सांगितलं. बी च्या विरुद्ध काय येणार? ठीक आहे. तर हे होते आपल्या अकोला पोलीस ग्रामीणचे प्रश्न. ऍप डाउनलोड करून घ्या, टिक्कर मराठी चॅनलला फॉलो करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. दररोज आपण सकाळी 11 वाजता भेटत असतो आणि दर रविवारी आपण याच पद्धतीने PYQ प्रश्न पाहणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सामान्य ज्ञानाचे जे प्रश्न आहेत जे विचारले गेलेले आहेत ते आपण आता इथे पाहूया एक एक करून. इथे पहिला प्रश्न तुम्हाला जो दिसतोय तो सामान्य विज्ञानाचा आहे, म्हणजे GS चा आहे. तर इथे तुम्हाला काय दिसतंय? अग्निशामक नळकांड्यामध्ये कोणता वायू वापरला जातो? नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड की ऑर्गॉन? तर याचं अचूक उत्तर आहे कार्बन डायऑक्साइड, CO2 जो आहे हा वापरला जातो अग्निशामक नळकांड्यामध्ये. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस दिन म्हणून कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाच्या शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? CV रमन, वेंकट राजन, रामकृष्णन, सुब्रमण्यम, चंद्रशेखर, हरगोविंद खुराना. त्याचं उत्तर आहे CV रमन. आणि याच दिवशी त्यांना कुठला शोध तर रमन इफेक्टचा लागला होता आणि नोबेल पारितोषिक त्यांना मिळालं होतं. कोणत्या वर्षी ते तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगायचं आहे. चला पुढे जाऊया. मानवी शरीरातील अपेंडिक्स हा भाग कोणत्या अवयवाला जोडलेला असतो? जठर, स्वादुपिंड, लहान आतडे की मोठं आतडे यापैकी? तर याचं अचूक उत्तर आहे लहान आतडे जे आहे याला मानवी शरीरातील अपेंडिक्स हा भाग जोडलेला असतो. पुढच्या प्रश्नाला जाऊया. प्रश्न क्रमांक 4. विद्युत परिपथामधील एकूण रोध कमी करण्यासाठी कोणती जोडणी आवश्यक आहे? कोणती जोडणी आवश्यक आहे? रोधाची एकसर जोडणी, रोधांची समांतर जोडणी, विभावांतरांची एकसर जोडणी की विभावांतरांची समांतर जोडणी? तर रोधांची समांतर जोडणी याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी? त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जिल्हाधिकारी हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे काय असतात? अध्यक्ष असतात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणता धातू चुंबकीय पदार्थ नाही? लोह, टीन, निकेल की कोबाल्ट? त्याचं उत्तर काय आहे? याचं अचूक उत्तर आहे टीन. हे काय आहे? धातू चुंबकीय पदार्थ नाहीये.
पुढचा प्रश्न जाऊया. प्रश्न क्रमांक 7. मतलई वाऱ्याबाबत चुकीचं विधान तुम्हाला ओळखायचं आहे. ते चुकीचं विधान कोणतं आहे? जमिनीवरून समुद्राकडे वाहणारे हवा थंड असते, जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात की दिवसा? पर्याय क्रमांक डी हे काय आहे? चुकीचं विधान आहे, दिवसा वाहतात. प्रश्न क्रमांक 8 पुढचा. पिवळसर तपकिरी मृदा महाराष्ट्रातील कोणत्या भागात आढळून येते? किनारपट्टी, नदीखोरे, दख्खन पठार की चंद्रपूर भंडारा पूर्व भाग? तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, चंद्रपूर भंडारा पूर्व भाग. प्रश्न क्रमांक 9. भीमा व तुंगभद्रा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? गोदावरी, कावेरी, कृष्णा की नर्मदा? तर याचं उत्तर काय? पर्याय क्रमांक सी, कृष्णा ही भीमा व तुंगभद्रा या नदीच्या काय आहेत? उपनद्या आहेत. बरोबर आहे. आणि भीमा आणि कृष्णेचा संगम कुठे होतो? कृष्णा ही भीमा जी आहे ही कृष्णेची उपनदी आहे, पण यांचा संगम जो आहे हा कर्नाटकामध्ये कुरगुट्टी या ठिकाणी होतो, हे लक्षात ठेवा. नर्मदा ही काय आहे? पश्चिम वाहिनी नदी आहे. बरोबर आहे. गोदावरी ही पूर्व वाहिनी. हे लक्षात ठेवा. चला पुढे जाऊया. नरनाळा हा किल्ला जो आहे हा अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे? अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर की पातूर? याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अकोट. नरनाळा हा किल्ला जो आहे हा अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये येतो? अकोट. प्रश्न क्रमांक 10 होता. प्रश्न क्रमांक 11. अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हटलं जातं? जे.एम. केन्स, पॉल क्रुगमन, अमार्त्य सेन आणि ऍडम स्मिथ? तर याचं उत्तर काय योग्य? जनक ऍडम स्मिथ यांना म्हटलं जातं. बरोबर आहे. अमार्त्य सेन यांना कोणत्या वर्षी नोबेल पारितोषिक मिळाला? अर्थशास्त्राचे आहेत ते मला कमेंट्स मध्ये सांगायचं तुम्ही. चला प्रश्न क्रमांक 12. ब्रिक्स देशांमध्ये कोणत्या देशाचा समावेश होत नाही? रशिया, पाकिस्तान, भारत की चीन? ब्रिक्स देशांमध्ये रशिया आहे. आपण जेव्हा ब्रिक्स म्हणतो ब्रिक्स, बरोबर आहे, तर ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. रशिया आहे, भारत आहे आणि चीन आहे. याचा अर्थ काय? पाकिस्तान हे उत्तर. साऊथ आफ्रिका कधी झाला? 2010 मध्ये याच्यात सहभागी झाला. 2009 ला रशिया या ठिकाणी त्यांची काय झाली? पहिली बैठक झाली. आता 2023 ला 15वी बैठक कुठे झाली? दक्षिण आफ्रिकेमध्ये. 16वी आता रशियामध्ये होणार आहे आणि 5 देश याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यापैकी अर्जेंटिना आणि सौदी अरेबिया यांनी माघार घेतलेली आहे. बरोबर आहे. युएई आहे, इथिओपिया आहे, त्याच्यानंतर इजिप्त आणि बाकीचे बघा, मी 5 नावं आधी होती त्यापैकी अर्जेंटिना तर बाहेर पडला, सौदी अरेबिया बाहेर पडला, इजिप्त आहे, युएई आहे, बरोबर आहे, इथिओपिया आहे आणि एक नाव तुम्ही मला सांगायचं. सांगा. प्रश्न क्रमांक 13. उष्णतेचे एसआय मापक पद्धतीतील एकक कोणते? निर्णायक आहे, बरोबर की नाही? चला, उष्णतेचे एसआय मापक काय? ज्यूल आहे, किलो ज्यूल, कॅलरी की किलो कॅलरी? त्याचं उत्तर काय? पर्याय क्रमांक ए हे याचं उत्तर आहे. बरोबर आहे. ज्यूल हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. हॅलोजन कुलातील नसलेला मूलद्रव्य कोणते? फ्लोरीन, क्लोरीन, आयोडीन की हेलियम? याचं अचूक उत्तर काय? पर्याय क्रमांक डी, हेलियम हे हॅलोजन कुळातील नसलेलं मूलद्रव्य आहे. प्रश्न क्रमांक 15. कोणत्या वेदामध्ये औषधी वनस्पतींच्या माहिती दिलेली आहे? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद की अथर्ववेद? काय आहे? अथर्ववेद जो आहे या अथर्ववेदामध्ये वनस्पतीबद्दलची माहिती दिलेली आहे. ऋग्वेद हा सर्वात जुना वेद. चला, हडप्पा संस्कृतीमधील प्रश्न क्रमांक 16. हडप्पा संस्कृतीमध्ये महास्नानगृह कोणत्या ठिकाणी सापडलेले आहे? हडप्पा, कालीबंगन, मोहनजोदाडो की दामियाबाद? त्याचं अचूक उत्तर काय? मोहनजोदाडो या ठिकाणी. कालीबंगन हे राजस्थानला आहे. बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 17. याबद्दल एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, कमेंट्स मध्ये सांगायचं. मोहनजोदाडो हे उत्खनन कोणी केलं कार्य ते मला तुम्ही कमेंट्स मध्ये सांगायचंय. भारताने 18 मे 1974 रोजी पहिली अणुचाचणी यशस्वी केली.
त्यावेळी अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर होमी भाभा, डॉक्टर होमी सेठाना, डॉक्टर राजा रामण्णा की डॉक्टर APJ अब्दुल कलाम? याचं उत्तर काय योग्य? पर्याय क्रमांक सी, डॉक्टर राजा रमण्णा. पहिली पोखरण या ठिकाणी केली होती 1974 ला, आणि बुद्ध हसला हे त्याचं काय होतं? कोडवर्ड होतं, बरोबर की नाही? आणि महत्वाचं म्हणजे जे अणु ऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? डॉक्टर होमी भाभा. 1948 साली स्थापना, पण त्यांचा मृत्यू झाला. त्यांचं विमान जे आहे ते दुर्घटनाग्रस्त झालं 1966 ला. आणि राजा रमण्णा हे यावेळेला काय होते? ज्या वेळेला पहिली अणु चाचणी केली, दुसरी अणु चाचणी 1998 ला केली होती, त्यावेळेला डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे त्याचे प्रमुख होते. आणि त्याचं कोडवर्ड काय होता? ऑपरेशन शक्ती होतं. आणि त्याच त्यांच्या कार्यामुळे त्यांना भारतरत्न पुरस्कार 1998 ला APJ अब्दुल कलाम यांना दिला, आणि भारताचे 11वे राष्ट्रपती, बरोबर की नाही? चला, सेवा सदन या संस्थेची प्रश्न क्रमांक 11. सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणत्या महिला समाजसेविकांनी केलेली आहे? सेविकेने केलेली आहे. पंडिता रमाबाई, डॉक्टर रमाबाई रानडे, डॉक्टर आनंदीबाई. तर याचं उत्तर काय? रमाबाई रानडे यांनी केलेली आहे. शारदा सदन जे आहे ते पंडिता रमाबाई, आणि पंडिता रमाबाई यांनी काय केलं होतं? तर बेल्बी कमिशन जे आहे, हंटर कमिशन, बेल्बी कमिशन म्हणतात, हंटर कमिशन जे आहे त्या हंटर कमिशन समोर साक्ष देणारे यांच्याबरोबर महात्मा ज्योतिबा फुले, हे लक्षात ठेवा. चला, प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा जो आहे, हा लढा सर्वप्रथम कोणत्या क्रांतीवीराने दिला? वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, विदा सावरकर, चंद्रशेखर आझाद. तर काय आहे? वासुदेव बळवंत फडके यांनी. यांचं वकीलपत्र कोणी घेतले? कमेंट्स मध्ये मला सांगायचं. चाफेकर बंधूंनी कोणाला मांडलं? रँडला, बरोबर की नाही? विदा सावरकर यांनी 1904 मध्ये काय केलं होतं? कोणती संघटना स्थापन केली ते मला सांगायचं. आणि चंद्रशेखर आझाद काकोरी कट माहिती आहे ना तुम्हाला? त्या काकोरी कटात सहभागी असलेले. चला, प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्रामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये एकूण किती विधानसभा सदस्य आहेत? 6, 5, 7, 8. याचं उत्तर काय आहे? 5, बरोबर की नाही? पर्याय क्रमांक बी, महाराष्ट्रात अकोला जिल्ह्यामध्ये एकूण किती विधानसभा सदस्य आहेत? 5 आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती वेळ अधिवेशन होतात? 2, 3, 4, 1. याचं अचूक उत्तर आहे 3. हिवाळी, बरोबर आहे. त्यानंतर कुठले आहे? हिवाळी आहे, पावसाळी आहे, आणि कुठला आहे? बजेट, म्हणजे अर्थसंकल्प ज्या वेळेला होतो, असे हे 3 अधिवेशन. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22. भारताच्या राष्ट्रपती माननीय श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या संदर्भात तुम्हाला अयोग्य विधान निवडायचं आहे. भारताच्या एकूण 15व्या राष्ट्रपती, स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती, दोन्ही वरचं बरोबर आहे. भारताच्या सर्वात तरुण राष्ट्रपती, हेही बरोबर आहे. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती, हे विधान चुकीचं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक डी हे असणार. ह्या दुसऱ्या आहेत. पहिला प्रतिभा सिंह पाटील होत्या, बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 23. समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? अकोला, वर्धा, अमरावती, वाशिम. तर तो अकोला या जिल्ह्यामधून जात नाही, बाकी वर्धा, अमरावती आणि वाशिम यातून जातो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24. उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतरण करून कोणते नवीन नाव देण्यात आले आहे? संभाजीनगर, शिवाजीनगर, धाराशिव, शिवतीर्थ. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, धाराशिव, बरोबर आहे. संभाजीनगर हे औरंगाबादचं नाव झालेलं आहे, नामकरण झालेलं आहे, नामांतर. आणि आता अहमदनगर याचं अहिल्याबाई होळकर या नावाने होणार आहे, पण ते अजून झालेलं नाहीये. तर असे आपले प्रश्न होते. पुन्हा भेटूया पुढच्या प्रश्नांच्या विश्लेषणामध्ये. जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण गणिताचे जे राहिलेले प्रश्न आहेत ते बघणार आहोत. चला बघा, प्रश्न नंबर 75. 200 कोटी म्हणजे 2 वर किती शून्य? 200 कोटी म्हणजे 2 वर किती शून्य? ऑप्शन बघा 8, 9, 10 आणि 7. सगळ्यात सिंपल म्हणजे मी पहिले सांगून देतो, कोटी म्हणजे 7 शून्य. आता 200 म्हणजे हे 2 शून्य,
टोटल किती जाणार 9 शून्य. 200 कोटी म्हणजेच दोनावर किती शून्य येतील तर 9 शून्य येतील. कळले? ऑप्शन नंबर येणार 2. चला पुढचा प्रश्न बघा. 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत? बघा तुम्हाला वाटतं सर हे एवढे सोपे प्रश्न येतात का परीक्षेला? तर बघा अकोला जिल्ह्याचा जो पेपर आहे मागच्या वर्षीचा त्यामध्ये विचारलेला प्रश्न आहे. पाहिजे असेल तर एकदा चेक करून बघा. सगळ्यांनाच माहिती 1 ते 100 मध्ये किती आहेत मूळ संख्या? तर 25 मूळ संख्या आहेत. क्लिअर? अशा सोपे सोपे प्रश्न येतात, वेगळं काही येत नाही. पुढचा प्रश्न बघूयात. 5/x अधिक 3/x बरोबर 1 याचाच अर्थ काय? दोन्ही अपूर्णांकाची बेरीज केली उत्तर यायला पाहिजे 1. ऑप्शन बघा 5, 3, 1 आणि 8. आता आपण काय करतो? अपूर्णांकाची बेरीज करताना छेद समान करतो. छेद किती येते तिथं? छेद असा करायचा आहे का अंशाची बेरीज जेवढी येते ना तेवढी छेदाची बेरीज. 5 आणि 3 8 म्हणजे छेदस्थानी काय पाहिजे इथं 8 8 असेल तर या दोघांची बेरीज पण किती येणार 8. 8/8 म्हणजेच किती येणार उत्तर 1. ऑप्शन नंबर 4. कळलं? हे प्रश्नांचे विश्लेषण आहे, अशाच पद्धतीने असणार स्पीड मध्ये. कळले सगळ्यांना? बाकी मग तुम्हाला जर कन्सेप्ट क्लिअर करायचे असेल तर आपले बॅच जॉईन करायचे. कळले? चला पुढचा बघा 78 नंबर प्रश्न. एका दूध संकलन केंद्रामध्ये 805 लिटर गाईचे दूध व 915 लिटर म्हशीचे दूध संकलन केले. संकलन करणे म्हणजे काय? एकत्र केले. काही कलेक्ट केले म्हशीचं, काही गाईचं दूध कलेक्ट केले आणि त्यापैकी 1575 लिटर दुधाची विक्री केली तर किती लिटर दूध शिल्लक राहिलं? बघा बेरीज वजाबाकी करायची. काय करायची इथं? बेरीज वजाबाकी. ऑप्शन बघा 555, 145, 215 आणि 445. बेरीज करायचे. पहिलं गाईचं किती लिटर दूध घेतले? 805. म्हशीचं किती घेतलं? 915. दोघांची करा बेरीज, किती आली? 8 आणि 8 16 आणि 17. 1720 लिटर एकूण दूध होतं. त्यापैकी विकले किती? 1575. शिल्लक किती राहिलं? 145 लिटर एवढं दूध शिल्लक राहिले. फक्त एकदा बेरीज करायची, एकदा वजाबाकी करायची. ऑप्शन नंबर 2. सगळ्यांचंच बरोबर आलं असेल, कोणाचं चुकणार नाही. बेरीज वजाबाकी तर सर्वांना येत असेलच. कळलं? चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न नंबर 79. 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या व 4 अंकी लहानात लहान विषम संख्या यांच्यातील फरकातील सर्व अंकांची बेरीज पुढील पैकी कोणती? ऑप्शन बघा 44, 43, 42, 41. सगळ्यात पहिलं प्रश्नामध्ये दिलेलं काय, विचारलं काय हे समजायचं, हे समजून घ्यायचं. 5 अंकी पाहिजे संख्या, पण कशी? मोठ्यात मोठी, पण कशी पाहिजे? ती पण सम. 4 अंकी पाहिजे लहानात लहान, पण कशी पाहिजे? विषम. व 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या सगळ्यांनाच माहिती. काय करायचंय? 99,999 येते, पण आपल्याला पाहिजे सम. शेवटी जर 9 लिहिलं तर ती विषम होईल. मग त्याच्या अलीकडची मोठी संख्या काय असणार? 99,998. ही असणार 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या. लहानात लहान म्हटलं तर आपण काय करतो? एकावर शून्य देतो. काय सांगितलं? 4 अंकी म्हणजे एकावर आले असते 3 शून्य, पण 3 शून्य लिहिले तर ती समसंख्या होती. आपल्याला पाहिजे विषम संख्या, म्हणून इथं काय लिहिणार? 1001. बघा ही आहे 4 अंकी लहानात लहान विषम संख्या आणि ही आहे 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या. ह्याच्यापेक्षा मोठी कोणतीच 5 अंकी येणार नाही, ह्याच्यापेक्षा लहान कोणतीच 4 अंकी येणार नाही. कळलं? आता तुम्हाला काय सांगितलं? यांच्यातील फरकाला म्हणजे यांची करायची वजाबाकी. 9तून 1 गेले, 8तून 1 गेले 7, 9तून 0 0, 9 9, 9तून 1 गेला 8, 909. किती आले उत्तर? 98,997. यांनी काय म्हटले? त्या सर्व अंकांची बेरीज करा. करा बेरीज. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 36 आणि 4 40, 40 आणि 2 42. कळले? बघा इकडचा एक इकडे आणला, किती झाले? 9. 9 4 36, राहिले किती आता? 6. 36 आणि 4 40 आणि 2 42. ऑप्शन नंबर 3. कळलं? फक्त बेरीज वजाबाकी. समजलं सगळ्यांना? क्लिअर? चला पुढचा प्रश्न बघा. 80 नंबर प्रश्न बघण्याआधी महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठी शिपाई असेल, चालक असेल, कारागृह असेल, SRPF बँड्समन सगळ्यांसाठी आपला टिक्कर मराठीचा ठोकळा आहे.
या ठोकळ्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता, अंकगणित, सामान्य ज्ञान, सामान्य विज्ञान या सर्वांचे 10,000पेक्षा जास्त प्रश्न उत्तर रिव्हिजन साठी एकदम बेस्ट आहे. कळलं? ज्याला पाहिजे असेल घेऊ शकता, नक्कीच फायदा होणार आहे. आता हा तुम्हाला पुस्तकाच्या स्वरूपात भेटेल. त्यासाठी काय करायचं, आपला टिक्कर मराठी ऍप वर जायचं, स्टोअर ऑप्शन दिसतो त्याच्यावर क्लिक करायचं, बाय नाव वर क्लिक करायचं, ऑर्डर प्लेस करायची, तुमचं नाव, नंबर, ऍड्रेस, पिनकोड व्यवस्थित टाकायचा, थेट तुमच्या घरी येऊन जाईल. कळलं? टिक्कर मराठीचा घ्या ठोकळा आणि व्हा मोकळा अभ्यास करायला. रिव्हिजन साठी एकदम बेस्ट. ठीक आहे, चला पुढे जाण्याआधी ज्यांनी आतापर्यंत लिंक शेअर केली नसेल पटकन लिंक शेअर करून टाकायची आणि पटापट ज्यांनी लाईक केलं नसेल लाईक सुद्धा करून टाकायचं. कळले? पुढचा प्रश्न बघा, 80 नंबर. 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार 3782 असेल तर त्यापैकी लहान संख्या कोणती? ऑप्शन दिलेले आहेत 64, 63, 62, 61. आता प्रत्येक संख्या घेऊन त्यांचा गुणाकार करण्यापेक्षा शेवटचा अंक काय आहे बघा, 3782. शेवटचा अंक आहे 2. जर दिलेले ऑप्शन कसे आहेत, लहान संख्या, मग आपल्याला मोठी संख्या त्याच्या पुढची येणार. कारण इथं काय सांगितलं बघा, 2 क्रमवार. क्रमवार म्हणजे लगेच पुढचे. 64 आहे त्याच्या पुढची 65. सिंगल डिजिट बघा, शेवटचे अंक 4×25, 0 येतोय, इथं पाहिजे आपल्याला 2, म्हणजे हा ऑप्शन येणार नाही. पुढे बघितलं बघा 63, पुढचा काय येणार 64, 3 चौक 12 हा येऊ शकतो. पुढचा काय 62 आणि 63 म्हणजेच शेवटचा 2 आणि 3 बेत्रिक 6 हा पण येऊ शकणार नाही. अजून काय 61, 61 गुणिले 62 बे बे म्हणजे हा सुद्धा येऊ शकतो. अशा पद्धतीने करा म्हणजे काही सेकंदात उत्तर येईल. आपण ऑप्शन नंबर घेतला 61. का घेणार 61? कारण 60चा वर्ग लगेच येतो, 6 7 36, 3600 याच्या जवळपास आहे, म्हणजे 61 गुणिले 62 नक्कीच येणार 3782. कळलं? अशा पद्धतीने प्रश्न सोडवायचे असतात. याचं उत्तर किती येणार? ऑप्शन नंबर 4. कळले सर्वांना? एकदम बेसिक पद्धतीने, एकदम सोप्या पद्धतीने, जे सगळ्यांना समजेल अशी. कळले? चला पुढचा प्रश्न बघूया. बघा 81 नंबरचा प्रश्न. एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1040 आहे. त्या शाळेत प्रत्येक 15 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक शिल्लक नाही तर शिक्षक पाहिजे. शिक्षक असेल तर एकूण शिक्षकांची संख्या किती? शिक्षकांची संख्या विचारली. 1040 मध्ये कोण कोण आहेत? विद्यार्थी पण आहेत, शिक्षक पण आहेत. विद्यार्थी किती आहेत? 15, त्याच्या मागे एक शिक्षक, म्हणजे टोटल एक गट किती आलाय? 16चा. असे 16चे किती गट आहेत 1040 मध्ये? 16 ने भाग द्या. का 16? 1040 मध्ये कोण कोण आहेत? विद्यार्थी पण आहेत, शिक्षक पण आहेत, म्हणून त्या दोघांची केली बेरीज. 15 ने 16. 16 ने भाग द्या. 16 96, 8 उरले, 16 5 80. एक भाग बरोबर 65. एक भाग बरोबर 65. शिक्षकांचे भाग किती? 1, म्हणजे शिक्षकांची संख्या काय येणार? 65. ऑप्शन नंबर 1. ह्याच मला सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं विद्यार्थ्यांचं संख्या किती येईल, विद्यार्थ्यांची संख्या किती येईल याची तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचं. जेवढे आता लाईव्ह आहेत तेवढ्या सर्वांच्या कमेंट दिसल्या पाहिजेत शेवटी लेक्चर संपल्यावर. कळले? पुढचा प्रश्न बघा 82 नंबर. अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती का जिने 6859 आणि 9069 ला भागल्यास प्रत्येक वेळी बाकी 8 शिल्लक राहिले किंवा राहते? ऑप्शन बघा 87, 221, 36, 172. प्रश्न काय दिलाय प्रश्नामध्ये ते समजलंय का? मोठ्यात मोठी संख्या शोधायची म्हणजेच काढायची मसावी. अशी मोठ्यात मोठी संख्या का ह्यांना भागल्यानंतर यांची बाकी 8 उरेल, म्हणजे काढायची मसावी. आता मसावी काढण्याआधी तुम्हाला जी बाकी उरेल ना ती पहिलेच मायनस करून टाकायची, म्हणजे ती येणार नाही मध्ये मध्ये. काय करायची? 6859 ह्याच्यातून 8 बाकी पहिलेच मायनस केली, काय राहिलं? 6851. पुढे बघा 9069 ह्याच्यातून पहिलेच 8 बाकी मायनस केली, किती राहिले? 9061. आता ह्या दोन संख्यांना अशा कोणत्या संख्येने भाग जाईल ती असणार त्यांची मसावी, म्हणजेच ती असणार ती मोठी संख्या.
मग आता तुम्ही म्हणणार सर एवढ्या मोठ्या संख्यांना कोणत्या संख्येने भाग जाईल, कसं काय ओळखायचं? सिंपल आहे बघा, 68 51 कोणत्या संख्येच्या पाड्यात आहेत? 17च्या, म्हणजे 17ला ह्याने भाग जातो, ह्याला सुद्धा जाईल. द्या 17ने भाग, 17 चौक 68. आता इथं भाग 5ला जात नाही हा, इथं शून्याचा द्यायचा, नाहीतर लगेच लिहून टाकाल 17 त्रिक 51. 43 नाही येणार, ह्याचा भागाकार किती येणार? 403. पुढे भाग द्या, 17 पाचे 85, 5 उरले, किती झाले आता? 56 झाले. 17 त्रिक 51, 5 उरले, 51 झाले. 17 त्रिक 51. आता तुम्ही म्हणाल सर 403 ला भाग जाईल का? जाईल भाग. कशाने भाग जाईल? आता परत एकदा बघायचंय, 52 आहे, 40 आहे, म्हणजे 13च्या पाड्यात आहेत, मग 13ने भाग जाईल बघा. 13ने भाग जाईल बघा. 13 त्रिक 39, 1 उरला परत, 13 एके 13. 13 चौक 52, 1 उरला परत, 13 एके 13. आता 31 41 काय आहेत? मूळ संख्येत, यांना कोणत्या संख्येने भाग जात नाही, म्हणजे यांचा मसावी काय येणार? 17 गुणिले 13, यांचा गुणाकार केला, किती येणार गुणाकार? 221. कळले का? अशा पद्धतीने सोडवायचं. आता तुम्ही डायरेक्ट जर एक एक संख्या घेतली आणि ह्याला भाग देत बसलं, झालं बोंबलं, तिथंच 5 मिनिटं निघून जाते. यासाठी तुम्हाला पाढे वर्ग तोंडपाठ पाहिजे, म्हणजे तुम्हाला लगेच समजेल, किंवा निदान तुम्हाला ते कसोटे तरी माहिती पाहिजे, कोणत्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जाईल. पण अशा वेळेस 17 आणि 13 अशा कसोट्या नाहीयेत, मग त्यावेळेस तुम्हाला 17, 13, 19 हे पाढे पाठच पाहिजेत. कळलं? याला दुसरा काही ऑप्शन नाही. कळले सगळ्यांना? पुढचा प्रश्न बघा, प्रश्न नंबर 83. 4चा घन 8च्या वर्गाच्या किती पट आहे? भरपूर वेळा झालेला प्रश्न आहे. 4चा घन किती? 4चा घन 64. हा 8च्या वर्गाच्या किती पट आहे? हा पण 64, हा पण 64, म्हणजे किती पट असणार? 1 पट. ऑप्शन नंबर 1. कळले सर्वांना? तर अशाच प्रकारचे प्रश्न हे पोलीस भरतीला येत असतात. त्यामुळे उगाच घाबरायचं नाही, काही टेन्शन घ्यायचं नाही. तर लय पेपर अवघड जातो असं काही नसतं. पेपर मधले काही ठराविक प्रश्न तसे असतात, तुम्ही काय म्हणता तशाच लेवलचे प्रश्न येतात, तसं काही नसतं. कळलं? चला पुढचा प्रश्न बघूया. 3/4, 2/3, 5/6, 1/2, 4/5 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिल्यास मधोमध कोणता अपूर्णांक येईल? मधोमध विचारलं. आता जर तुम्ही नीट बघितलं इथं, तर प्रत्येक छेद हा अंशापेक्षा एकनी मोठा आहे. प्रत्येक छेद हा अंशापेक्षा एकनी मोठा आहे. मग अशा याची काय कन्सेप्ट आहे? जर छेद हा अंशापेक्षा एकनी मोठा असेल, तर ज्याचा अंशछेद लहान तो सर्वात लहान, ज्याचा अंशछेद मोठा तो सर्वात मोठा. सरळ लिहा. मग लहान काय? 1/2. दुसरा काय येणार? 2/3. तिसरा 3/4. चौथा 4/5. पाचवा 5/6. मधोमध कोणता येतोय? 3/4. कळलं? ऑप्शन नंबर 3. समजलं सगळ्यांना? काय येणार ह्याचं उत्तर? 3/4. कळले सर्वांना? थोडं वाटत असेल तुम्हाला का स्पीडने चाललंय, तर हे प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आहे, तर तुम्हाला ह्याच पद्धतीने भेटेल. कळलं? पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न बघण्याआधी पोलीस भरती 2024 साठी महाराष्ट्रात पहिल्यांदाच लाईफ टाइम अनलिमिटेड लाईव्ह बॅच आहे. या बॅचचं नाव आहे सिलेक्शन बॅच. या बॅचची फी आहे 5,000 रुपये. जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत ही लाईव्ह बॅच, लाईव्ह लेक्चर तुम्हाला अटेंड करता येतील. अधिक माहितीसाठी आपला टिक्कर मराठी ऍप डाउनलोड करा, तिथं तुम्हाला भेटून जाईल. आणि अजून काही अडचण असली तर आपला ऑफिसचा नंबर आहे 8233007373. ह्या नंबरला कॉल करा, सर्व माहिती भेटून जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. 25 गुणिले 25 बरोबर 625, तर 2.5 गुणिले 0.25 बरोबर किती? ऑप्शन बघा. 6.25, 0.325, 62.5 आणि 0.625. आता 25 बघा, पॉईंटचा गुणाकार भागाकाराला काही घाबरायचं नाही. सरळ पॉईंट नाहीये समजायचं. 25 गुणिले 25 किती आलं? 625. जेवढे घर सोडून पॉईंट आहे ना, तेवढं घर सोडून देऊन टाका. बेरीज करा त्यांची. हे 2 आणि 1, 3 घर सोडून पॉईंट आहे, 3 घर सोडून पॉईंट देऊन टाका.
किती आलं उत्तर 0.625. ऑप्शन नंबर 4. कळलं? आता भरपूर जण काय करते, इथं पण 3 घरं सोडून पॉईंट आहे, इथंही काही काही टिक करून येते. का? त्यांची कन्सेप्ट क्लिअर नाही. त्यांना वाटतंय बस भूकंपट्टी केलेली असते, 3 घरं सोडून पॉईंट देऊन टाकला तिथं. कळलं? घाईघाईत अशा चुका होतात. समजलं? म्हणून सांगतो जरा प्रश्नामध्ये दिलेलं काय, विचारलं काय आणि ऑप्शन मध्ये काय काय हे जरा वाचायला शिका. कळलं? पुढचा प्रश्न. एक कार ताशी 60 किलोमीटर वेगाने दिल्लीहून आग्र्याला जाते, येताना y किलोमीटर वेगाने परत येते, तर कारचा पूर्ण प्रवासाचा सरासरी वेग ताशी 48 किलोमीटर असेल तर y बरोबर किती? बघा, सरासरी वेग काढायचं तुम्हाला कन्सेप्ट सांगितले मी. सरासरी वेग बरोबर तीच लावायची इथं. प्रत्येक ऑप्शन घेऊन चेक करत बसायचं नाही. सरासरी वेग बरोबर 2 गुणिले जाण्याचा वेग आहे 60, येण्याचा वेग आहे y, अधिक छेदस्थानी काय येणार, जाण्याचा अधिक येण्याचा वेग यांची बेरीज. बरोबर काय भेटतं इकडं, सरासरी वेग. इथं सरासरी वेग दिलाय 48 बरोबर 2 गुणिले 60 गुणिले y काय येणार 120 y छेद 60 अधिक y. इकडं भागिले, तिकडे गेल्यावर काय होणार गुणिले. 48 गुणिले y 48y अधिक 48 गुणिले 60 0 6 ते 48 24 आणि 4 28 280 बरोबर काय इकडे 120y. 48y 120y ला काय होणार इकडे वजा 2880 बरोबर 120y वजा 48y किती राहिले इकडे 72. मग 2880 ला 72 ने भाग द्या. 8 चा पाडा बोला, 9 चा बोला, 9 8 72, 9 त्रिक 27, 9 दुने 18, 0 8 1 8, 8 चौक 32 0. म्हणजेच येण्याचा y बरोबर किती आलं 40. म्हणजे येण्याचा त्यांचा वेग किती असणार आहे 40 किलोमीटर प्रति तास असणार येण्याचा वेग. कळले? बघा, आपल्या ह्याच कन्सेप्टनी सगळे उत्तर निघून जातात. सरासरी वेग काढायचा असेल हेच कन्सेप्ट लक्षात ठेवा. कळले? मग तुम्ही जर प्रत्येक ऑप्शन घेत बसणार, इथं गुणिले करणार, परत इथं करणार, जास्त वेळ लागेल. त्यापेक्षा हे सोपं आहे. फक्त तुम्हाला गुणाकार करायचं, भागाकार करायचा, बस एवढंच. कळले? पुढचा प्रश्न बघा. रंगारावांनी फेब्रुवारी 1996 मध्ये दररोज 1.5 लिटर दूध घेतले. दुधाचा दर 36 रुपये प्रति लिटर होता, तर त्या महिन्यात त्यांनी दुधाचे एकूण किती रुपये बिल भरले असेल? ऑप्शन बघा 1512, 1566, 1620, 1674. सगळ्यात पहिलं तुम्हाला काय करायचंय, त्या फेब्रुवारी महिन्यात त्यांनी एकूण किती लिटर दूध घेतले हे काढायचं. आता फेब्रुवारी दिले 1996, 1996 म्हणजे लीप वर्ष, लीप वर्ष आहे, फेब्रुवारी महिना आहे, म्हणजे किती दिवस असणार 29 दिवस. 29 दिवस प्रत्येक दिवसाला किती लिटर घेतलंय दूध 1.5 लिटर. मग काय करणार 29 गुणिले 1.5 लिटर. पॉइंट बघू नका, सरळ गुणाकार करून टाका. 15 9 35 800, 13 हातचे, 15 दुने 30, 30 आणि 10 40, 40 आणि 3 43, किती आलं 435. एक घर सोडून पॉइंट द्या. म्हणजे किती लिटर दूध घेतलं त्यांनी 43.5 लिटर इतकं दूध त्यांनी घेतलेलं आहे. एका लिटरची किंमत किती आहे 36. मग 43.5 गुणिले 36 करा, गुणाकार करा, किती येणार उत्तर 1566. एक घर सोडून पॉइंट, एवढा गुणाकार येईल, एक घर सोडून पॉइंट देऊन टाका, किती येणार उत्तर 1566. कळलं? पॉइंटचं टेन्शन घेऊ नका, सरळ गुणाकार करा, एक घर सोडून पॉइंट देऊन टाका. क्लिअर? चला पुढचा प्रश्न बघा. एका वस्तूच्या किमतीत सुरुवातीला 20% कपात केली व नंतर 10% वाढ केली, तर मूळ किमतीत किती टक्के फरक पडेल? कपात म्हणजेच काय केली, घट केली म्हणजे किंमत कमी झाली, वाढ केली तर सगळ्यांना कळतायचे वाढ झालेली. तर काय फरक पडेल, 10% कमी होईल, 8%, 12%? कमी होईल किंवा 12% वाढेल. त्या वस्तूची किंमत घ्यायची 100, पहिली 20% कपात केली म्हणजेच ती किती झाली 80.
नंतर 10% वाढली, 80 चे 10% काढले, किती आले? 8. मग 80 आणि 8 किती झाले? 88. पहिली होती 100, आता झाली 88. म्हणजेच 12% काय झालेली इथं? घट झालेली आहे. काय झालेली? 12% कमी. ऑप्शन नंबर 3. कळले सर्वांना? अरे समजलं का? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. एका सैनिकी तळावर 100 सैनिकांना 10 दिवस पुरेल इतके रेशन उपलब्ध आहे. 2 दिवसानंतर त्यात आणखी 60 सैनिक तळावर येतात, तर राहिलेले रेशन आणखी किती दिवस पुरेल? राहिलेले रेशन. बघा अशा प्रकारचा प्रश्न आला, मी तुमची कन्सेप्ट क्लिअर केली होती पहिलेच. पहिले काय करायचं? एकूण अन्न काढायचं. ऑप्शन बघा 7, 6, 5, 4. काय उत्तर येईल? बघा इकडे लक्ष द्या. 100 सैनिक आहेत, 10 दिवस त्यांना अन्न पुरते, म्हणजे किती अन्न असणार? 1000 असणार एकूण अन्न. कळलं? 2 दिवसानंतर 60 सैनिक येतात, मग 2 दिवस हे 100 सैनिक काय वाट बघतील त्यांची? ते पण अन्न खातील. किती सैनिक आहेत? 100. 2 दिवसात त्यांनी किती संपवलं? 200 अन्न संपवलं. शिल्लक अन्न किती राहिलं? 800. हे राहिलं शिल्लक अन्न. आता काय झालेत? 100 तर होतेच, अजून आलेत 60. किती झाले? 160. मग 800 अन्न 160 सैनिकांना किती दिवस पुरेल? 0 गेला 0 गेला, 16 एके 16, 16 पाचशे 80. म्हणजे किती दिवस पुरेल? 5 दिवस. प्रश्नामध्ये काय विचारले परत एकदा बघायचं. राहिलेले रेशन 800, आणखी किती दिवस पुरेल? तर 5 दिवस पुरेल. ऑप्शन नंबर 2. कळलं? कधी कधी असाही प्रश्न विचारतात, तर एकूण किती दिवस अन्न पुरेल? मग एकूण किती येणार? हे 5 दिवस आणि पहिले हे 2 दिवस. एकूण किती दिवस पुरत असेल विचारलं असतं तर आलं असतं 7. कळले? अरे समजलं का? चला, जर समजलं असेल तर पटकन हे लाईक करून घ्यायचं. लाईक करायला विसरायचं नाही, कंजूसी अजिबात करायची नाही. टिक्कर मराठी तुमच्यासाठी नवीन नवीन काहीतरी उपक्रम घेऊन येतच असते. तुम्हाला मोकळं सोडत नाही, तुमचा वेळ वाया जाऊ देत नाही, काही ना काहीतरी करतच असते. हे सगळं कोणासाठी आहे? तुमच्याचसाठी आहे. संडेला आपली सुट्टी असती तरी सुद्धा तुमच्यासाठी एक प्रश्नपत्रिका विश्लेषण घेऊन आले. कळलं? मग तुम्हाला काय करायचंय? लिंक शेअर करायची, लाईक करायचंय. पोलीस भरतीमध्ये फक्त टिक्कर मराठीचेच विद्यार्थी दिसले पाहिजेत. कळले? फक्त हा आपला एकच टार्गेट आहे, बाकी काय नाही. चला पुढचा प्रश्न बघण्याआधी ज्यांनाही वाटतं आपल्याला बॅचची गरज आहे त्यांच्यासाठी खास टिक्कर मराठीने बॅच नंबर 11 योद्धा बॅच नवीनच चालू होणार आहे लवकरच. याची फी 2500 रुपये. आता काही डिस्काउंट चाललंय, एकदा बघून घ्या. बहुतेक 60% डिस्काउंट आहे. 1000 रुपयाची बॅच आहे. या बॅचचे वैशिष्ट्य तुम्हाला तर माहितीच आहेत. 4 तास लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, 1 वर्षापर्यंत स्पेशल PYQ सुद्धा, टॉपिक नुसार MCQ सुद्धा आणि PDF सुद्धा भेटतात. तुम्हाला 10 ई बुक सुद्धा भेटतात. महत्वाचं, चालू घडामोडीचे सुद्धा 3 बुक भेटतात. 100 प्रश्नपत्रिका संच सुद्धा भेटतो. म्हणजे बाहेरून काहीच घ्यायची गरज नाही तुम्हाला. दररोज तुम्हाला MCQ पण भेटतात, PDF पण भेटतात, 100 प्रश्नपत्रिका संच भेटतो, 2-2 पुस्तकं भेटतात, चालू घडामोडीचे 3 पुस्तकं भेटतात. आपल्या इथं डाऊट सेशन सुद्धा होतं. महत्वाचं, कुठं होतं का नाही माहित नाही. आणि कोर्स संपल्यानंतर सुद्धा 10 लाईव्ह मॉक टेस्ट. अजून काय पाहिजे? एवढं केलं, आपले युट्यूबचे लेक्चर केले, बास, इनफ. कोणतं पुस्तक बघायची तुम्हाला गरज लागणार नाही. सगळं पुस्तक, कोणतं काय येतं, सगळं काही इथंच होऊन जाते. कळले? ज्याला पाहिजे असेल घेऊ शकता, नक्कीच फायदा होणार. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, 90 नंबर. जगदीश, राजेश व पंकज यांनी सुरू केलेल्या सॉफ्टवेअर व्यवसायात 84,000 रुपयाचा नफा झाला. त्यांनी अनुक्रमे 2, 3, 7 या प्रमाणात वाटल्यास, नफ्याचे वाटप केल्यास, तर राजेशचा वाटा किती रुपये असेल? राजेशचा वाटा काढायचा आहे. 84,000 रुपये तिघांमध्ये वाटायचे. कसे वाटायचे? 2, 3, 7. मग काय करा? वाटायचे सगळ्यांची करा बेरीज. 7 आणि 3 10, 10 आणि 2 12, 12 आणि भाग द्या.
12 7 84, एक भाग बरोबर किती आलं? 7,000. विचारले कोणाचा वाटा? राजेशचा. राजेश कितवा आहे? दुसरा आहे. दुसरा वाटा किती आहे? 3. मग 3 गुणिले 7,000, 7 त्रिक 21, त्याच्यावर 3 शून्य म्हणजेच किती येणार? 21,000. कळलं? किती येणार उत्तर? 21,000. ऑप्शन नंबर 2. कळले सर्वांना? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. गणपतरावाने 2,250 रुपयांचे कर्ज 5 हप्त्यांमध्ये फेडले. प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा 50 रुपयाने अधिक होता, तर पहिला हप्ता किती रुपयाचा होता? तर बघा, एक्स मानून सुद्धा करू शकता तुम्ही. पहिला हप्ता एक्स, दुसरा हप्ता एक्स अधिक 50, तिसरा एक्स अधिक 100, एक्स अधिक 150, 200. कळलं? त्या पद्धतीने पण करू शकता किंवा ऑप्शन वरून पण जाऊ शकता. आता ऑप्शन वरून कसं जायचं सर? सिंपल सांगतो. समजा 2,250 5 हप्त्यात फेडले. समजा इथं सगळे हप्ते जर इक्वल असेल, इक्वल समजलं थोड्यासाठी, मग 2,250 ला जर 5 ने भाग दिला, 5 चोक 20, 5 25 आणि 0, म्हणजे 450 पेक्षा नक्कीच तो हप्ता कमी असणार. कारण प्रत्येक हप्ता 50-50 ने वाढलाय. काय असणार? 450 ने नक्कीच कमी असणार. म्हणजे 550 येणार नाही, 450 सुद्धा येणार नाही. कळलं? राहिले हे 2 हप्ते, 350 आणि 400. तर बघा, आपण ऑप्शन नंबर आता 2च आहेत ना, येईल तुम्हाला लगेच. 2च ऑप्शन आहे. पहिला आपण घेतला 350, पहिला हप्ता असेल 350, दुसरा काय येणार? 50 ने जास्त 400, तिसरा 450, चौथा 50 ने जास्त 500, पाचवा 550. करा सगळ्यांची बेरीज. 5 5 10 5 15, एकाचा 5 5 10 5 15 4 19 आणि 3 22, आलं का? 2250. बेरीज करायला सोपी जाते. आता जर तुम्ही 400चा हप्ता घेतला असता पहिला, तर 5 किती वेळा आला असतं? 2 वेळाच आला असतं. म्हणजे तिथं शून्य येणार नाही. 350चा घेतला तरच इथं 5 येईल. आपल्याला काय पाहिजे? इथं 5 पाहिजे. शेवटचा अंक तर सगळ्यांचा शून्यच आहे. आपला 2 नंबर अंक 5 पाहिजे. संख्या आहेत इथं 5, म्हणजे 35च घ्यायला लागेल आपल्याला. 40 घेऊन जमणार नाही, म्हणजे 400 घेऊन जमणार नाही, 350. अशा पद्धतीने सोडवलं तरी काही सेकंदात उत्तर येते बघा. फक्त आपल्याला रिव्हिजन करायची. रिव्हिजन केलं ना, हेच बघा, तुम्हाला योग्य उत्तराला मार्क आहेत. कोणत्या स्टेपने सोडवतात त्याला मार्क नाही येत. तुम्ही एक्स ने सोडवलं तरी पण हेच उत्तर येईल, ह्या पद्धतीने सोडवलं तरी सुद्धा ह्याच पद्धतीने उत्तर तेच येणार. आपल्याला काय करायचंय? कमीत कमी वेळेत सोडवायचं. कळलं? योग्य उत्तर काढलं पाहिजे, बस एवढंच. कारण पोलीस भरतीचा पेपर असतो 100 मार्काचा, वेळ असतो 90 मिनिटं, एका प्रश्नाला 1 मिनिट सुद्धा नसतो. आपल्याला 1 मिनिटाच्या आत कसं उत्तर काढायचं ते समजलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट तुमची क्लिअर पाहिजे आणि जास्तीत जास्त रिव्हिजन पाहिजे. कळलं? बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी आपली बॅच आहे आणि रिव्हिजन करण्यासाठी आपले YouTube वरचे लेक्चर सुद्धा आहेत. कळलं? बाकी तर तुम्ही समजदार आहेतच, बाकी काही सांगायची गरज नाही. पुढचा 92 नंबर प्रश्न बघा. एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत. गायी आणि गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या 98 आहे व त्यांची डोक्यांची संख्या 26 आहे. तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती आहेत? ऑप्शन बघा. 24 2, 20 6, 27 1, 23 3. सगळ्यांचा हा प्रश्न तर पाठच झाला असेल, भरपूर वेळा आलेला प्रश्न आहे. किती येणार आहे उत्तर? 23 3. बघा, कन्सेप्ट पायांची एकूण संख्या 98, त्याला भागिले करा 2, किती आलं? 2 चोक 8, 2 9 18. याच्यातून मायनस करा त्यांच्या डोक्यांची संख्या. 9तून 6 गेले 3, 4तून 2 गेले 2. ही 23 संख्या कोणाची आली? ज्यांच्या पायांची संख्या जास्त. इथं पायांची संख्या कोणाची जास्त? गायी. मग गायींची संख्या आली 23. मग गुराखी किती येणार? 3, कारण टोटल संख्या किती आहे? 26. 26 डोकी आहेत ना. 23 गायींची डोकी झाली, 3 राहणार कोणाची? गुराखी, त्या माणसांची डोकी. अरे आहेत का नाही तुम्हाला डोकी? उत्तर काय येणार? ऑप्शन नंबर 4. कळलंय? पुढचा प्रश्न. एका चौरसाची परिमिती 60 सेंटीमीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल? चौरस म्हटलं परिमिती म्हणजे 4 गुणिले बाजू, क्षेत्रफळ म्हटलं बाजूचा वर्ग.
मग 60 ला काय करा, भागिले 4 किती आलं, 15, याचा वर्ग 225 चौरस सेंटीमीटर. फक्त तिथं एकक नीट बघा, कधी कधी 225 चौरस मीटर सुद्धा देतील. उत्तर बरोबर काढून सुद्धा चुकल तुमचं. कळलं? किती आलं इथं, 225 चौरस सेंटीमीटर असेल. ज्या एककात बाजू आहे, ज्या एककात बाजू आहे, क्षेत्रफळ सुद्धा त्याच एककात राहतं. हे फक्त लक्षात ठेवायचं. कळले? पुढचा प्रश्न बघा. 6 मीटर लांब 4 मीटर रुंद अशा खोलीमध्ये 20 सेंटीमीटर लांब व 20 सेंटीमीटर रुंद मापाच्या किती फरशा बसतील? फरशांचा प्रश्न येतोच. काय करायचं तुम्हाला, त्या आयताकृती काय आहे, खोली आहे, त्या खोलीचे क्षेत्रफळ त्याला फरशीच्या एका क्षेत्रफळाने भाग द्यायचं, म्हणजे तुम्हाला एकूण फरशा किती बसवता येईल हे काढता येईल. फक्त एकक बघायची. 6 मीटर सेंटीमीटर मध्ये किती येणार, 600. 4 मीटर सेंटीमीटर मध्ये किती येणार, 400, भागिले 20 गुणिले 20. फरशी कशी आहे, चौरसाकृती, बाजूचा वर्ग. खोली कशी, आयताकृती, लांबी गुणिले रुंदी. भाग द्या. आता बघा, 20 गुणिले 20 किती आलं, 400. डायरेक्ट 400 कट, राहिले काय, 600. किती फरशा असतील, 600 फरशा. ऑप्शन नंबर 3. कळले सर्वांना? क्लिअर? पुढचा प्रश्न बघण्याआधी खाकीचा महासंग्राम तुमच्यासाठी चालू केलेला आहे. याचा टाइम टेबल सगळ्यांनी डोक्यात फिट करून ठेवायचा आहे. सकाळी 11 वाजता बुद्धिमत्ता, 1 वाजता अंकगणित, 2 वाजता सामान्य ज्ञान, सामान्य विज्ञान आणि 3 वाजता मराठी व्याकरण. सगळ्यांनी डोक्यात फिट करून ठेवायचे. सगळ्यांनी लिंक शेअर करायची, लाईक करायचे. आपलं फक्त एकच टार्गेट असणार आहे, अब की बार 1000 रिझल्ट पार. महाराष्ट्रात पोलीस भरतीमध्ये फक्त टिक्कर मराठीचे विद्यार्थी दिसले पाहिजे, बस. हाच आपला टार्गेट असणार. कळले? क्लिअर सर्वांना? चला, शेवटचे 6 प्रश्न राहिले. 16 खांबातील अंतर 480 मीटर आहे, तर सर्व खांब समान अंतरावर आहेत, तर 5व्या व 9व्या खांबातील अंतर किती मीटर असेल? हा सुद्धा भरपूर वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे. काहींचे प्रश्न उत्तर पाठच झाले असतील. फक्त कन्सेप्ट सांगतो ती नीट लक्षात ठेवा. जर तुम्हाला 2 खांबातील अंतर काढायचं असेल, 2 खांबातील अंतर, तर काय करायचं, एकूण अंतराला जेवढे खांब आहेत त्याच्यातून एक खांब वजा करून भाग द्यायचा. काय सांगितलं मी, एकूण अंतराला, एकूण अंतर किती आहे, 480, त्याला भाग द्यायचा, जेवढे खांब असेल त्याच्यातून एक खांब वजा करून भाग द्यायचा. किती खांब आहेत, 16. 16तून एक वजा केला, किती आले, 15. 15 ने भाग द्या. 15 त्रिक 45, 3 उरले, 15 दुने 30. 2 खांबातील अंतर भेटून गेलं, किती आहे, 32. आता इथं विचारले काय, 5व्या ते 9व्या खांबातील अंतर किती. 5 ते 9 मध्ये किती खांब आहेत, 5 खांब आहेत, अंतर किती येणार, 4. अंतर काढायचं असं नेहमी काय करायचं, एक खांब वजा करायचा. 5तून एक गेला, 4. मग सरळ करा, 32 गुणिले 4 किती आलं, 128 मीटर मध्ये आहे का, मग येणार 128 मीटर. ऑप्शन नंबर 2. समजलं सगळ्यांना? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. 0.024 गुणिले 0.125 भागिले 0.08 गुणिले 0.025 बरोबर किती? पॉइंटला घाबरायचं नाही. पॉइंटचा गुणाकार भागाकार अजिबात घाबरायचा. पॉइंट क्लिअर करायचे. वरचे जेवढे पॉइंट आहेत तेवढे खाली शून्य द्यायचे, खाली जेवढे तेवढे वरती देऊन टाकायचे. झालं क्लिअर? डायरेक्ट संख्या लिहून टाकतो बघा. 24 गुणिले 125 छेदस्थानी 8 गुणिले 25. आता पॉइंट क्लिअर करून टाका. वरती किती घरं सोडून पॉइंट आहेत, 3 आणि 3 6, खाली 6 शून्य देऊन टाका, 2 3 4 5 6. खाली किती आहेत, 3 आणि 2 5, वरती 5 शून्य देऊन टाका, 1 2 3 4 5. 5 शून्य गेले, 5 शून्य गेले. आता काय करा, भाग द्या. 8 1 8, 8 3 24, 25 1 25, 25 5 125. काय राहिले बघा आता, 3 5 15, 15 छेद 10, 10 म्हणजे 1 शून्य, 1 शून्य म्हणजे एक घर सोडून पॉइंट, म्हणजेच किती येणार इथं, 1.5. ऑप्शन नंबर 2. कळलं? काही सेकंदात येतं. पॉइंट फक्त क्लिअर करायचे.
वरचे जेवढे असेल तेवढे खाली शून्य द्यायचे, खाली जेवढे असेल तेवढे वरती शून्य. बस क्लिअर. कळले? इथं परत भाग देत बसू नका, त्या भानगडीत नका पडू. 5 एके 5, 5 दुने 10, मग 3/2, मग 2 ने भाग दिला 1.5, तेच येणार आहे शेवटी. कळलं? पुढचा बघा 97 नंबरचा प्रश्न आहे. 1200 रुपये मुद्दलाचे दर साल दर शेकडा 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? ऑप्शन बघा 240, 242, 252, 264. आता चक्रवाढ व्याज काढायचं भरपूर पद्धती आहेत, भरपूर. 1200 घेणार, मग किती आहे 10%, मग गुणिले 110, गुणिले 110 ती येणार रास मधून मुद्दल वजा केलं उत्तर येणार. एकदम सोपी पद्धत सांगतो. जर 10% आला ना 10%, एकदम सोप्या पद्धतीने 1200 चे 10% किती येणार 120. पहिल्या वर्षी 120, दुसऱ्या वर्षी 120 तर येणारच, प्लस याचे परत 120 चे 10% किती 12. करा बेरीज सगळ्यांची, किती आली 2, 5, 2, 252 रुपये. आपल्याला फक्त योग्य उत्तराला मार्क आहेत. तुम्ही कोणत्या पद्धतीने सोडवलं त्याला मार्क नाही, किती कमी वेळात सोडवलं ह्याला मार्क आहेत. कळलं? समजलं सगळ्यांना? 10% आलं ना 2 वर्षाचं आलं, पहिले एक शून्य कट करायचा किंवा एक घर सोडून पॉईंट द्यायचं, लिहायचं, परत तेच लिहायचं. दुसऱ्या वर्षी काय करायचं, फक्त जी तुम्ही रक्कम काढली त्याचे 10% म्हणजे परत एक शून्य कट करायचा. शून्य नसेल तर एक घर सोडून पॉईंट देऊन टाकायचा, झालं 10%. 3 वर्षाचं असेल तर सुद्धा परत असंच पहिल्या वर्षात लिहायचं, दुसऱ्या वर्षाचं इथं हे लिहायचं, मग ह्या दोघांची बेरीज करून त्याचे 10% काढायचे. बस एवढंच, बाकी वेगळं काही नाही. कळलं? एकदम सिंपल पद्धतीने. चला, ही पद्धत सगळ्यांना आवडली असेलच, तर ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी पटकन करून घ्यायचं. कळलं? बघा शेवटचे फक्त 3 प्रश्न राहिलेत. पटकन ज्यांनी लाईक केलं नसेल पटकन लाईक करून घ्यायचं. तुमच्यासाठी टिक्कर मराठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतेच, सगळं तुमच्यासाठी. मग एक लाईक फक्त आमच्यासाठी. ठीक आहे? बघा 98 नंबरचा प्रश्न. 12 गुणिले 4 12 गुणिले 4 भागिले 2 वजा 24 बरोबर किती? ऑप्शन बघा 198, 48, 20 आणि 0. पदावलीचा प्रश्न. पहिलं काय सोडवायचा कंस, नंतर भागाकार, मग गुणाकार, बेरीज, वजाबाकी. कंस सोडवला किती आहे 12 चोक 48 भागिले 2 वजा 24, 2 ने भाग दिला किती आलं 24, 24 वजा 24 किती आलं 0. ऑप्शन नंबर 4. कळले? असे प्रश्न येतात, आलेत आणि येतीलही, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. एका नावाडी त्याच्या नाव नदीच्या प्रवाहाच्या दिशेने, बघा बोट प्रवाहाचा प्रश्न आला, प्रवाहाच्या दिशेने 2 तासात 18 किलोमीटर हाकतो आणि तीच नाव प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 2 तासात 10 किलोमीटर हाकतो, तर प्रवाहाचा वेग किती? बघा जर तुम्हाला प्रवाहाचा वेग काढायचा असेल तर बोटीचा प्रवाहाच्या दिशेचा वेग आणि बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग यांची वजाबाकी भागिले 2. मग 2 तासात जाते 18 किलोमीटर, एका तासात किती जाईल 9. हा झाला बोटीचा प्रवाहाच्या दिशेचा वेग किती 9. विरुद्ध दिशेने 2 तासात जाते 10 किलोमीटर, म्हणजे एका तासाला किती जाईल 5 किलोमीटर. ताशी वेग काढायचा ना, एका तासाला किती जाणार 5 किलोमीटर. वेगांची करायची वजाबाकी भागिले 2. काय भेटणार तुम्हाला प्रवाहाचा वेग. प्रवाहाचा म्हणजेच पाण्याचा वेग. 9तून 5 गेले 4, 4 भागिले 2 किती आले 2. 2 किलोमीटर प्रति तास हा असणार त्या पाण्याचा वेग, त्या प्रवाहाचा वेग. ऑप्शन नंबर 1. कळले सर्वांना? चला बघूया आता शेवटचा प्रश्न राहिले. एका संख्येला 4 ने गुणून 3 ने भागल्यास भागायचे होते. एका संख्येला 4 ने गुणून 3 ने भागायचे होते, परंतु चुकून 3 ने गुणले व 4 ने भागले तेव्हा उत्तर 9 आले, तर बरोबर उत्तर काय होतं? तर बरोबर उत्तर काय होतं? आता बरोबर उत्तर काढायचं आपल्याला, तर सगळ्यात आधी आपल्याला ती संख्या काढायला लागेल. मग त्या संख्येला
4ने गुणायला लागेल, 3ने भागायला लागेल, तेव्हाच बरोबर उत्तर येईल. कळलं? इथं बरोबर उत्तर दिलेलं नाही, बरोबर उत्तर दिलेलं आहे पण ती संख्या नाही दिली ना. कळलंय का? मग आता बघा, ती संख्या काढायची असेल एकदम सोपी पद्धत सांग. शेवटून सुरुवात करायची, क्रिया उलटी करून टाकायची. काय करायची? क्रिया उलटी करायची. उत्तर किती आलं? 9. कधी आले 9? 4ने भागल्यावर. मग 4ने भागायचं नाही, गुणून टाकायचं. उलटी क्रिया करायची. 9 चौक 36. काय सांगितलं? 3ने गुणल्यावर. मग 3ने गुणायचं नाही, 3ने भागून टाकायचं. 3ने भागलं किती आलं? 12. हे असणार ती संख्या. ही काय असणार? ती संख्या. कळलं? आता बघा, या संख्येला जर 3ने गुणलं 36 आलं, 4ने भागलं 9 आलं. मग आपल्याला ती संख्या भेटली, पण आपल्याला ती संख्या नाही पाहिजे, योग्य उत्तर पाहिजे. मग बरोबर उत्तर कधी येईल? त्या संख्येला 4ने गुणलं आणि 3ने भागलं. 3 एके 3, 3 चौक 12, 4 चौक 16. बरोबर उत्तर काय यायला पाहिजे होतं? 16. पण चुकून 3ने गुणलं आणि 4ने भागलं तर 9 उत्तर आलंय. कळलंय सर्वांना? अरे क्लिअर? चला, अशा प्रकारे आपले प्रश्न तर संपलेत. तुमच्यासाठी खास टिक्कर मराठीने ऑनलाईन प्रॅक्टिस मॉक टेस्ट आणलेली आहे. दररोज रात्री 8 वाजता असणार. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. दररोज प्रश्न असणार. सोमवारी मराठीचे 25, मंगळवारी बुद्धिमत्ताचे 25, बुधवारी सामान्यांचे 25, गुरुवारी अंकगणिताचे 25, शुक्रवारी चालू घडामोडीचे सुद्धा 25 प्रश्न आणि शनिवारी मात्र फुल लेंथ टेस्ट पेपर 100 मार्काचा. हे सर्व टायमिंग नुसार. टायमिंग संपला, पेपर आपोआप क्लोज होईल. कळलं? आणि अजून ऑनलाईन मॉक टेस्ट प्रश्नपत्रिका संच आहे. प्रत्येक प्रश्नपत्रिकेत 100 प्रश्न आहेत. संपूर्ण विश्लेषणासहित ऑल महाराष्ट्र रँकिंग 100 प्रश्नपत्रिका, मराठी व्याकरणच्या 100, बुद्धिमत्ताच्या 100, अंकगणिताच्या 100, सामान्य ज्ञानाच्या. हे सर्व भेटणार तुम्हाला फक्त 149 रुपयात. 149 रुपयामध्ये किती प्रश्नपत्रिका आहेत बघा? 100, 100, 200, 300, 400 प्रश्नपत्रिका संच. कळलं? हे सर्व भेटून जाणार. ठीक आहे? आणि त्यासाठी काय करायचंय तुम्हाला? टिक्कर मराठी ऍप ज्यांनी आतापर्यंत डाउनलोड केलं नसेल करून घ्या. भरपूर इथं फ्री मध्ये पण मटेरियल भेटतं. जो आपला खाकीचा महासंग्राम 100 डेज चॅलेंज, त्याचे जेवढे लेक्चर झाले त्याचे सर्व पीडीएफ तुम्हाला इथं फ्री मध्ये भेटून जाणार. आणि त्याचप्रमाणे आपला टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करायचंय. जे पण काय भरतीबद्दल किंवा जे पण इतर एक्झाम बद्दल जे पण काय अपडेट येईल ते आपल्याला इथं भेटून जाईल. ठीक आहे? आणि त्याचप्रमाणे नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचंय. पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपली लिंक शेअर करायची. आणि जाता आता ज्यांनी लाईक केलं नसेल पटकन लाईक करून जायचं. आणि हा उपक्रम कसा वाटला तुम्हाला याच्याबद्दल कमेंट सुद्धा करायची. एक कमेंट करायला जास्त वेळ लागत नाही. एक लाईक, एक कमेंट, बस. बाकी तुम्हाला अजून काय पाहिजेत? सर्व टिक्कर मराठी तर तुमच्या 2 पाऊल पुढेच आहेत. तुम्हाला काय पाहिजेत ते टिक्कर मराठी आधीच ठरवते आणि तुमच्यासाठी घेऊन येते. ठीक आहे? चला, मग आजचे लेक्चर आपण इथेच थांबूया. भेटूया नवीन दुसऱ्या प्रश्नपत्रिकेत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर. रिव्हिजन करा, रिव्हिजन करा, रिव्हिजन करा. चला, बाय बाय. जय हिंद.